जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध दशक 18वा. बहुजनसी समास 9वा. निद्रा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. वंदुनीय आदी पुरुष बोलो निद्रांचा विळास. निद्रा आली सावकास जाणार नाही. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 18वा आहे. बहुजनसी आणि त्यामध्ये असलेला समास 9वा. निद्रा निरूपण नाम. समर्थ आपल्याला या दशकाच्या उत्तरार्धाकडे घेऊन आलेले आहेत. आणि समर्थांनी या समासामध्ये फक्त आणि फक्त झोपेचंच वर्णन केलेलं नाही आहे, तर या समासामध्ये अज्ञानातून ज्ञानाकडे, तिमिरातून तेजाकडे जाणाऱ्या माणसाच्या जीवन प्रवासाचं चित्रण केलेलं आहे. निद्रा म्हणजे फक्त रात्रीची झोप नाही. निद्रा म्हणजे आळस, निद्रा म्हणजे अज्ञान, निद्रा म्हणजे बेसावधपणा, निद्रा म्हणजे आत्मविस्मृती, ही सुद्धा निद्राच आहे. बरोबर का? जगातील बहुसंख्य लोक हे निद्रिस्त आहेत, झोपेत आहेत. बघा कसं, कोण शरीरानं झोपलंय, कोण मोहामध्ये, कोण लोभामध्ये, कोण पैशामध्ये, कोण अहंकारामध्ये झोपी गेलेला आहे. आता यांना उठवणार कोण? पण काही लोक आहेत बरं का जागी, काही लोक जागी आहेत. नामस्मरण करतात ती लोक जागृत अवस्थेमध्ये जागी आहेत. जी लोक उपासना करतायत ती जागी आहेत. जे अभ्यास करतायत, ध्यान करतायत, आत्मउन्नतीचा विचार करता आहेत, ती लोक जागृत आहेत. आणि याहीपेक्षा काही थोर मंडळी आहे जे जागृत अवस्थेच्या सुद्धा पलीकडे जाऊन ब्रह्मस्वरूप झालेली आहेत. बघा ना, सकाळी आपण 5चा अलाराम लावतो की नाही? गजर गजर मराठीत. पहिला माणूस काय करतो? अलाराम बंद करतो आणि पुन्हा झोपी जातो. दुसरा मोबाईल उघडून काय करतो? सोशल मीडिया स्क्रोल करत बसतो. आणि तिसरा व्यक्ती काय करतो? 5 वाजताचा अलाराम वाजला की उठतो, सूर्यनमस्कार, व्यायाम, अभ्यास, ध्यान, धारणा यासाठी काय करतो? तो वेळ देतो. तिघांकडे सुद्धा 24 तास समान आहेत, समान. तिघांनीही 5चाच अलार्म लावला आहे. पहिल्याने काय केलं? 5चा अलार्म बंद केला, 7 वाजेपर्यंत गडी झोपी गेला. दुसरा उठला 5 वाजता, मोबाईल उघडलं, सोशल मीडिया स्क्रोल करायला चालू केलं, 7 वाजेपर्यंत त्याचे 2 तास तिकडंच गेले. आणि तिसऱ्याने मात्र व्यायाम केला, सूर्यनमस्कार केला, ध्यान धारणा केली. बघा, तिघांकडे असलेलं उद्दिष्ट वेगवेगळं आहे, पण त्यांच्याकडे असलेली वेळ मात्र एक समान आहे. आणि पुढं 10 वर्षांनी काय झालं मग? पहिल्याच्या तक्रारी सुरू झाल्या, गजर बंद करून झोपायचा. दुसऱ्याची तुलना सुरू झाली. का? तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्स झाला त्याला. सोशल मीडियावर त्यानं गाडी घेतली, यानं बंगला घेतला, त्याला हे मिळालं, त्याला ते मिळालं, प्रमोशन झालं. आणि तिसऱ्यामध्ये मात्र काय? उन्नती झाली, प्रगती झाली. कारण तो उठला की त्याने सूर्यनमस्कार केले, व्यायाम केले, धारणा केली, ध्यान केलं, स्वतःवरती लक्ष केंद्रित केलं. समर्थ इथे सांगतात की झोप प्रत्येकाला होती की हो. का त्या तिसऱ्या माणसाला उठून परत मोबाईल बंद करून, अलार्म बंद करून झोपता येत नव्हतं का? झोप प्रत्येकाला आहे, पण जागे झाल्यावर आपण काय करतो ह्याच्यावरून आपल्या जीवनाची दशा आणि दिशा ठरते. बघा, निद्रेचं आध्यात्मिक रूप समर्थांनी याच समासामध्ये सांगितलं. समर्थांनी झोपेतल्या माणसाच्या अनेक अवस्था इथंच सांगितलेल्या आहेत. या समासामध्ये सांगितलं की कुणी झोपेमध्ये गोरतो, कुणी बरळतो, कुणी रडतो, कुणी हसतो, कुणी भटकत जातो. हे झोपेतली दृश्य नाहीत, तर हे संसारातील लोकांचे प्रतीक आहे, सिम्बॉलिझम. आजच्या जगामध्ये कोणी पैशाच्या मागे धावतंय, कोण पदाच्या मागे धावतंय, कोण प्रसिद्धीच्या मागे धावतंय, कोण नात्यांमध्ये अडकलं आहे, कोण चिंता आहे, कोणाला ताणतणाव आहे, कोणाला नैराश्य आहे, कोणाला औदासिन्य आहे, पण स्वतःला ओळखत नाही आपण. हा देखील आध्यात्मिक निद्रेचा प्रकार आहे की नाही? निद्राच आहे, पण ही आध्यात्मिक निद्रा आहे. मग जागृती म्हणजे काय? समर्थ म्हणतात, जेव्हा निद्रा संपते तेव्हा काय होतं? आपण नामस्मरण करतो, आपण जप करतो, आपण ध्यान करतो, सूर्यनमस्कार करतो, योग करतो, अभ्यास करतो, विद्या शिकतो. आज जगामध्ये जागृत व्यक्ती कशी असते? स्वतःवरती काम करते, स्वतःला इम्प्रूव्ह करते, स्वतःमध्ये नवीन स्किल डेव्हलप करते, रोज काही ना काहीतरी वेगळं शिकते. त्याच्या मनामध्ये, ती शरीरामध्ये सुधारणा दिसते ना आपल्याला. रोजच्या रोज जर उपासना असेल तर चेहऱ्यावरती तेज वाढत जातं, आध्यात्मिक समजूतदारपणा वाढतो, आपल्याला आध्यात्मिक गोष्टी कळू लागतात, नवविधा भक्ती समजते, पंचकोश समजतात, पंचमहाभूत समजतात, त्रिगुण समजतात, निर्गुण समजतं, सगुण समजतं. आध्यात्मिक उंची वाढत चालली की नाही?
मग सर्वात उंच अवस्था काय आहे ते समर्थ इथं दाखवतात की ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्ये पलीकडे गेला, आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप. याचा अर्थ असा होतो की साधक शेवटी देह विसरून जातो, अहंकार विसरून जातो आणि अगदी मीपणा विसरून जातो आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. बघा ना काय होतं आहे, विद्यार्थी काय करतो, फक्त स्वप्न पाहतो. काय स्वप्न पाहतो की मी शाळेत पहिला आलो, पण नुसतं स्वप्न पाहून त्याला मार्क्स मिळणार आहेत का? नाही. त्यासाठी त्यानं अभ्यास केला पाहिजे, जागं झालं पाहिजे. नोकरी करणारा काय करतो, फक्त प्रमोशन पाहिजे अशी इच्छा धरून चालतो. पण जर त्याच्याकडे ते जर स्किल नसेल, कौशल्य नसेल तर त्याचं प्रमोशन होईल का? तसा साधक फक्त देवाकडे मागतच असतो, पण त्याला स्वतःमध्ये कुठलाही बदल करायचा नसतो, नाही का? सात्विकता माझ्याकडे येऊ दे, पण स्वतः सात्विक व्हायचंच नसतं. तामसिक आहार घ्यायचा, तामसिक क्रिया कर्म करायचे आणि सात्विकता देवाला मागायची. एखादा गृहस्थ असतो, तो फक्त नशिबालाच दोष देतो, माझ्या नशिबातच हे आहे, माझं नशीबच फुटलं आहे. पण त्याला जागरूकपणे जगावं लागतं, संघर्ष करावा लागतो. या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की अज्ञान, आळस आणि मोह ही जीवनातील निद्राच आहे. विवेक, प्रयत्न, साधना आणि आत्मज्ञान ही खरी जागृती आहे आणि या जागृतीमध्ये जो जगतो तो शेवटी ब्रह्मस्वरूप होतो. हा या समासाचा सार आहे. जीवनामध्ये बहुतेक लोक मोहाच्या झोपेमध्ये जगतात, पण जो स्वतःला जागा करतो, जो शिकतो, जो उपासना करतो, जो बैठकीला येतो, जो साधना करतो, आत्मज्ञान मिळवतो ना, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो, मुक्त होतो. बघा पहिली ओवी, वंदुनीय आदिपुरुष बोलो निद्रांचा विळास, निद्रा आली असावकास जाणार नाही. समर्थ सांगतात की आदिपुरुष परमेश्वराला वंदन करून निद्रेचं स्वरूप सांगतोय. वंदुनीय आदिपुरुषो बोलो निद्रेचा विलास, निद्रा विलास आहे हो. एकदम गाढ झोप आली की माणसाला बाहेर काय चाललंय हे कळतं का? काहीच नाही, त्याला जाणीव राहत नाही. पण ती निद्रा कशी येते? सावकाश. निद्रा आली सावकाश जाणार नाही. समर्थ इथे फक्त रात्रीच्या झोपेबद्दल बोलत नाहीत, बैठकीला आल्यावर सुद्धा झोप लागते दिवसा. समर्थ इथे अज्ञानरूपी निद्रेचं वर्णन सुरू करून देत आहेत. जसं झोप आली की आपल्याला आजूबाजूचं काही कळत नाही. एखादा लहान लेकरू असतो बघा, गार्डनमध्ये असू द्या, जत्रेत असू द्या, इस्ट स्टँडवर असू द्या, रेल्वे स्टेशनवर असू द्या, कुठं बी असू द्या, त्याला झोप आली की ती झोपते. त्याला आजूबाजूचं काय कळतं आहे का? किती त्या रेल्वेचे अनाऊन्समेंट होऊ द्या, झोपतं आहे. एस टी स्टँडवरती गेलं, किती तिथं बस येऊ द्या जाऊ द्या, ते झोपलेलंच असतं. जत्रेमध्ये काही असू द्या, ते झोपलेलंच असते. त्याला आसपासचं काही भान नसतं, ते झोपून जातं. तसंच जेव्हा झोप आली की आपल्याला योग्य अयोग्य काय कळतं का? नाही. मग कुठे आहे आपण? कुठे आहे? योग्य ठिकाणी आहे का? आपण बेडरूममध्ये आहे का? बेडवरती आहे का? गादीवरती आहे का? फरशीवरती आहे का? काहीही करत नाही. झोप आली की झोपून जातं. आणि एकदा का झोप आली की सावधपणासुद्धा निघून जातो. तसंच आहे अज्ञान, मोह, अहंकार आणि आळस यांची झोप आलेला माणूस जीवनातील सत्य विसरून जातो. एखादी व्यक्ती दिवसामधले 5 ते 6 तास नुसतं मोबाईलवरती रील्स पाहते. काय होणार आहे? आरोग्य बिघडणार, वेळ वाया जाणार, त्याचं ध्येय उद्दिष्ट दूर निघून जाणार. हे सर्व दिसत असतं, पण तरीही त्यातून त्याला बाहेरच पडायचं नसतं. त्याला काय करायचं असतं? फक्त रीलच पाहिजे असतं. ही अज्ञानाची निद्रा आहे. म्हणजे कळतंय सगळं कळतंय, सगळं दिसतंय की भविष्यात जाऊन माझी तब्येत वाढेल, मला आता व्यायाम केला पाहिजे, माझी चांगली उमेदीची वेळ निघून जाते आहे हे कळतंय, माझे ध्येय उद्दिष्ट दूर निघून जातं हे कळतंय, पण तरीही त्याला त्या अज्ञानाच्या निद्रेतून बाहेर पडायचं नसतं. समर्थ सांगतात की शरीराची झोप ही काही तासांची असते, बरोबर. 8 तास निद्रा घेतली, झोप घेतली, पुरेशी असते. पण अज्ञानाची झोप मात्र संपूर्ण आयुष्य वाया घालवू शकते. जोपर्यंत विवेक जागा होत नाही तोपर्यंत मनुष्य खऱ्या अर्थाने जागा झालेला नसतो. हे समर्थ आपल्याला या ओवीतून अधोरेखित करतात. जशी झोप आल्यानंतर आपल्याला बाहेरचं काही भान राहत नाही ना, तसाच मोह आणि अज्ञानरूपी निद्रा आल्यानंतर, झोप आल्यानंतर मनुष्याला जीवनाचे खरे ध्येय दिसत नाही, तो विसरून जातो, अज्ञानामध्ये जातो. बघा, निद्रेने व्यापली काया, आळस अंग मोडे जांभया,
तेने करिता बैसावया धीर नाही. जेव्हा निद्रा संपूर्ण शरीर व्यापते, काया व्यापते, देहामध्ये येते, तेव्हा आळस म्हणजे तमोगुण वाढायला लागतो, जांभळ्या यायला लागतात आणि माणसाला एका जागी बसण्याचा धीर होत नाही. समर्थ इथे केवळ शारीरिक झोपेचं वर्णन करत नाहीत, तर आळस आणि अज्ञानाच्या प्रभावाचे वर्णन करतात. जेव्हा माणसावरती निद्रा, आळस ताबा घेते ना, तेव्हा माणसाला त्याचं स्वतःचं शरीरसुद्धा जड वाटायला लागतं. मनसुद्धा उत्साहहीन होतं, उदासीन होतं, कामाची इच्छा राहत नाही, त्याला विश्रांती पाहिजे असते. चांगल्या गोष्टी पुढे ढकलल्या जातात अज्ञानातून, आळसातून, कारण आता त्याच्या शरीराचा ताबा कोणी घेतला आहे? निद्रेने घेतला आहे. बघा, आध्यात्मिकदृष्ट्या जर पाहायचं झालं, अध्यात्मामध्ये निद्रा म्हणजे आत्मविस्मृती आहे. मला आत्मोन्नती करायची हेच विसरून गेला. उपासनेकडे दुर्लक्ष, साधनेकडे दुर्लक्ष, विवेकाचा अभाव, अशी ही निद्रा आली की माणूस काय करतो? उपासना टाळतो, नामस्मरण टाळतो, बैठक टाळतो, सत्संग टाळतो, आत्मपरीक्षण टाळतो, विवेक आपला जागृत आहे का नाही हे तपासणं टाळून देतो. बघा, एखादा विद्यार्थी असतो, उद्यापासून 2 तास अभ्यास करणार म्हणतो, 2 तास अभ्यास, आणि दुसऱ्याच दिवशी काय करतो? थोडा वेळ मोबाईल, थोडी विश्रांती, थोडा TV, थोडं खेळायचं, काही नाही. असं करत करत त्याचा दिवस संपून जातो आणि त्याला काही 2 तास अभ्यास करणं जमत नाही. बरोबर? असं नव्हतं की त्याला 2 तास अभ्यास करता येत नव्हता, त्याला करता येत होता, पण आळसाने त्याची इच्छाशक्ती झाकून टाकली. बरोबर का? तसंच आहे वास्तविक जीवनामध्ये अनेकांना माहीत असतं, व्यायाम करणं चांगला आहे, योग करणं चांगला आहे, सूर्यनमस्कार करणं चांगला आहे, प्राणायाम करणं चांगला आहे, ध्यान करणं चांगलं आहे, सकाळी लवकर उठणं, ब्रह्ममुहूर्तावरती उठणं हे सुद्धा चांगलं आहे. हे सगळं कळतं, पण काय करायचं असतं? त्याला करायचं नसतं. हा ज्ञानाचा अभाव नसतो, तर आळसाचा प्रभाव असतो. बरोबर का? म्हणून समर्थ सांगतात की आळस हा प्रगतीच्या मार्गातला सर्वात मोठा शत्रू आहे आणि तो शत्रू बाहेर नसून तो शत्रू पहिला आपल्या मनामध्ये येतो आणि काय म्हणतो? नंतर करू, उद्या करू, बघू की काय अजून लय पडलंय. असाच तो आळस आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये घर करून बसतो. बघा ना, जेव्हा आपला सत्वगुणाशी संबंध येतो, सत्वगुण आपला वाढीला लागतो, तेव्हा आपल्या देहामध्ये उत्साह वाढतो, जागरूकता वाढते, कार्यशक्ती वाढते, आणि जेव्हा तमोगुण वाढायला लागतो तेव्हा आळस वाढतो, जडत्व वाढतं, इनर्शिया, बॉडीचा इनर्शिया, झोप वाढते, टाळाटाळ वाढते. आळस आणि अज्ञान ही माणसाची शक्ती, उत्साह आणि प्रगतीची इच्छा हिरावून घेतो, मारून टाकतो. म्हणून जागरूक राहून त्यांच्यावरती विजय मिळवणं, कोणावरती? अज्ञानावरती, आळसावरती विजय मिळवणे अत्यंत गरजेचं आहे. काम कठीण नसतो, आळसामुळे ते काम कठीण वाटतं. जो आळसावरती विजय मिळवतो ना, तोच अर्धी लढाई आधीच जिंकून टाकतो. बघा, तिसरी ओवी, कडा कडा जांभया येती, चटा चटा चटक्या वाजती, डका डका डुलक्या देती सावकास. मग काय होतं? जेव्हा निद्रेचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा वारंवार जांभळ्या यायला लागतात. मग जांभळी आली की समोर तोंडासमोर अशा चुटक्या वाजवल्या जातात. मग समर्थ म्हणतात, चटा चटा चटक्या वाजती, बोटांच्या चटक्या वाजायला लागल्या, चुटक्या वाजायला लागल्या. मग आता त्यानं काय केलं? डका डका डुलक्या घेते, मग मान खाली येते हळूहळू हळू. 90 डिग्रीतनं 45 डिग्री, आहे की नाही? मग 30 डिग्री, मग हळूहळू मान खाली झुकते आणि मग हळूहळू माणूस काय होतो? सावकाशरित्या निद्रेच्या अधीन होत जातो. समर्थ इथं काय सांगतात की झोप घेण्याची बाह्य लक्षणं समर्थांनी इथं दाखवली, परंतु यामागे एक मोठा असा आध्यात्मिक संदेश आहे की कोणतीही गोष्ट अचानक घडत नाही. समर्थ सांगते, सावकाश सावकाश. जशी झोप अचानक लागत नाही. पहिल्यांदा जांभया येतात आणि मग निद्रिस्त होतो, अचानक नाही होत. आली अशी झोप आली आणि पटकन झोपी गेला असं होत नाही. लहान लेकरूसुद्धा झोपत नाही, जरा त्याला थापटायला लागतंय, एकाही अंगाई म्हणायला लागते, आहे की नाही? मग ते हळूहळू पेंगत 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 झोपी जाते. तसंच आहे, झोप ही अचानक लागत नाही. तसंच आळस, अज्ञान, अधोगती, दुर्गुण हे अचानक होत नाही, त्याची काहीतरी लक्षणं आधी दिसतात. आणि आध्यात्मिकदृष्ट्या काय होतं? माणूस जेव्हा घसरायला लागतो, जेव्हा तो अधोगतीला जायला लागतो, रसात तळाला जायला लागतो ना, उपासना कमी होते, साधना कमी होते, बैठकीला येण्याचं प्रमाण कमी होतं, चांगले विचार कमी व्हायला लागतात, सत्वगुण कमी व्हायला लागतो आणि विषय वासना वाढू लागते, अहंकार वाढीला लागतो.
आणि हीच त्या अज्ञान निद्रेची जांभई समर्थांनी दाखवली. आपण सूक्ष्म दृष्टिकोनातून या ओवीकडे पाहिला पाहिजे. एखादा विद्यार्थी सुरुवातीला म्हणतो की आज फक्त मी 10च मिनटं मोबाईल पाहणार. मगाशी आपण बघितलं 2 तास अभ्यास करणार. आता हे दुसरं पोरगं आहे, ते म्हणते 10च मिनटं मोबाईल पाहणार. नंतर त्याचा 10 मिनटाच्या मोबाईलचा 1 तास कसा होतो आणि 1 तासाचा 3 तास कसा होतो हे त्याला बी कळत नाही. मग त्याचा हळूहळू अभ्यास मागं पडतो आणि मग अभ्यास अचानक बिघडलेला नाही आहे, हळूहळू बिघडला. पहिल्यांदा 10 मिनटं बघायला गेला, त्याचा 1 तास झाला, 1 तासाचं 3 तास झाला, अभ्यास कमी झाला, नापास झालं पोरगं. म्हणजे काय झालं, त्याची सुरुवात छोट्याशा दुर्लक्षापासून झाली आणि मोठी त्याला नुकसान भरपाई करायला लागणार भविष्यामध्ये. बघा ना, नातेसंबंधामध्ये सुद्धा असंच होतं. पती पत्नीमध्ये मोठमोठी भांडणं एकाच दिवशी होत नाही. सुरुवातीला पती पत्नीमध्ये संवाद कमी होतो, दुर्लक्ष वाढतं, गैरसमज वाढतात आणि मग ही नात्यांच्या मध्ये असलेल्या अधोगतीची जांभई समर्थांनी दाखवली. समर्थ पुढे सांगतात की मोठ्या चुका अशा अचानक भयानक होत नाहीत, तर त्याची लहान लहान सूक्ष्म अशी लक्षणं आधीपासून दिसायला लागतात. आणि जो सजग असतो ना, तो सुरुवातीपासूनच सावध असतो आणि जो बेसावध असतो तो संकट आल्यानंतर जागा होतो. मनात जेव्हा साधनेचा कंटाळा येतो, नामस्मरणाचा आळस येतो, उपासनेचा आळस येतो, सत्संगापासून दूर जाण्याची वृत्ती दिसू लागते ना, तेव्हा समजायचं की अज्ञानाची निद्रा आपल्या जवळ येत आहे ना, आपण त्या अज्ञानाच्या निद्रेच्या अधीन होत आहोत. अधोगती, आळस आणि अज्ञान यांची काही लहान लक्षणे दिसत असतात. आणि मग विवेकी मनुष्य काय करतो, ती लक्षणं वेळीच ओळखतो आणि सावध होतो. समर्थ आपल्याला या ओवीतून सांगतात की संकट येण्यापूर्वी त्या संकटांची चिन्ह, लक्षणे ओळखली पाहिजेत आणि सजगता याचं संरक्षण कवच आम्ही स्वतःवरती घेतलं पाहिजे. बघा, एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक ते वचकोन पाहती चहूकडे. मग इथं समर्थ सांगतात की काही लोक डोळं मिटून घेतात, लगेच मिटून घेतात. काहींना झोप लागते, तर काही लोक झोप येत असतानाही इकडं तिकडं विचकून पाहत असतात. प्रत्येकावरती निद्रेचा परिणाम वेगळा वेगळा दिसतो, बरोबर का? समर्थ इथे जीवनाचं एक सूक्ष्म सत्य सांगतात. अज्ञान, मोह आणि आळस सर्वांमध्येच असतो, पण त्याचं रूप प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळं वेगळं असतं. झोप एकच असते, पण त्या झोपेची लक्षणं मात्र वेगळी वेगळी असतात. अहंकार एकच असतो, लोभ एकच असतो, अज्ञान एकच असतं, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये ते वेगळ्या प्रकारे प्रकट होत असतं. बघा, आध्यात्मिक दृष्टीने पाहायचं झालं तर काही लोकांना अज्ञानाची जाणीवच नसते, अजिबात कळत नाही आपण अज्ञानामध्ये आहे. काहींना जाणीव होते की आपण अज्ञानामध्ये आहे, पण ते प्रयत्न करत नाहीत. आणि काहींना सत्य शोधायचं असतं, पण मन मात्र सतत बाहेरच भरकटत असतं, लोकमतामध्येच असतं. वचकोन पाहती चहूकडे याचं एक सुंदर असं आध्यात्मिक उदाहरण आहे. बघा, मन कधी स्थिर नसतं, म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक सांगितले. मग साधना करायला बसलं की मन काय करतं, भूतकाळामध्ये जातं, भविष्यकाळामध्ये जातं, लोक काय म्हणतील याचा विचार करतं. अरे बसलाय उपासनेला, साधनेला, आणि करतोयस काय? म्हणजे काय, वचकून पाहती चहूकडे. सगळीकडे पाहतो, पण आतमध्ये काय पाहत नाही. बघा, आतमध्ये बघा, एखादा माणूस काय करतो, 10 मिनटं ध्यानाला बसतो, पण त्याच्या मनामध्ये येतं आज भाजी काय किल्ली असेल, ऑफिसमध्ये मीटिंग कसली असेल, EMI भरायचा आहे, पैसेच नाहीत, मोबाईल नवीन घ्यायचा आहे, नातेसंबंध आपले विस्कटलेले आहेत, उसवलेले आहेत, त्याची ठिगळं जोडायची ती, आणि ती उद्याची काळजी करत बसतं. आणि या विचारांच्या गर्दीमध्ये तो ध्यान कसं करणार? तो शरीराने एका जागी बसलेला आहे हो, पण त्याचं मन मात्र चहू बाजूंनी धाव घेतं आहे. ते ध्यान कसलं? बघा ना, नातेसंबंधामध्ये तसंच होतं. एखादा पती किंवा पत्नी समोर काहीच बोलत नाही, पण ऐकणाऱ्या व्यक्तीचं लक्ष मात्र, म्हणजे नातेसंबंधामध्ये नवरा बायकोचा संवाद व्हायला पाहिजे. एखादा व्यक्ती बोलत असतो, पती पत्नीला बोलत असते किंवा पत्नी पतीला बोलत असतो, पण ऐकणारा मात्र मोबाईलमध्ये असतो, काहीतरी वेगळ्याच दुनियेमध्ये असतो. म्हणजे डोळे समोर असतात, पण मन मात्र तिसरीकडेच असतं. म्हणून त्याला समर्थ म्हणतात वचकोन पाहती चहूकडे. आणि या ओवीचा मुख्य संदेश आहे की मनुष्य बाह्य अवस्था पाहून त्याची अंतर्गत जागृती ओळखता येत नाही. बघा, कुणी डोळं उघडं ठेवून सुद्धा झोपतंय की नाही? अज्ञानामध्ये सुद्धा असलेला मनुष्य आपल्याला वाटतं जागा आहे,
डोळं उघडं ठेवून झोपते, कोणी डोळं अर्धवट मिटून झोपते, अर्धे उघडे अर्धे झाकलेले असतात डोळे, पण ते झोपलेलं असते. आणि कुणी डोळे मिटूनसुद्धा जागृत अवस्थेमध्ये असते की नाही. साधना करताना आपण स्वतःला विचारलं पाहिजे, उपासना करताना मी खरोखर जागा आहे का, मी सद्गुरू चरणावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे का, की मी फक्त शरीराने जागा आहे आणि मनाने मात्र निद्रिस्त आहे. आपण विचारलं पाहिजे, माझं मन स्थिर आहे का. अज्ञान आणि अस्थिरता प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रकट होत असते, पण विवेकाशिवाय मन मात्र सतत बाहेर भटकत राहतं. बघा, जीवनमंत्र समर्थांनी दिला आहे की डोळे उघडे असणे म्हणजे जागे असणे असं होत नाही, मन जागे असणे जास्त महत्त्वाचं आहे. बघा पुढं, एक उलटून पडिले तीही ब्रह्मे विण फोडिले, हुडुकाचे तुकडे झाले सुधी नाही. समर्थ सांगतात की काही लोक झोपेत इकडे तिकडे वळतात. लहान लेकरं असतात बघा, गोल फिरतात, ती झोपल्यानंतर फिरतात की नाही. काही लोक झोपेत इकडं उजव्या कुशीवरनं डाव्या कुशीवर, डाव्या कुशीवरनं उजव्या कुशीवर कशी वळत असतात. त्यांच्या हातून जवळची वस्तू म्हणजे एखादं भांडं असतं, एखादी वस्तू असते, ते काय करते, पडते, फुटते, पण झोपेमुळे त्याला त्याची काही जाणीव होत नाही. अगदी माणसं बेडवरनं पडते झोपेत, खाटावरनं पडले, ते बाजल्यावरून पडले, ते आम्ही बघितले. ते बघा, समर्थ इथे झोपेतील एक प्रसंग सांगतात, पण त्यामागे खूप मोठा जीवन संदेश देतात. जसे झोपेमध्ये असलेला मनुष्य वस्तू फोडतो, नुकसान करतो, पण त्याला त्याची जाणीव होते का, नाही होत. तो घराघरा फिरत असताना पडलं, घड्याळ होतं, अलार्म लावायचं घड्याळ होतं, त्याला धक्का लागला, ते पडलं. मोबाईल होता, तिथं धक्का लागला, ते मोबाईल पडला, पण गडी काय उठला नाही. जसा झोपेत मनुष्य वस्तू फोडून स्वतःचं नुकसान करतो आणि जाणीवेमध्ये नसतो, तसंच अज्ञानामध्ये जगणारा मनुष्य नाती तोडतो, संधी गमावतो आणि स्वतःचं नुकसान करतो, तरीही तो स्वतःची चूक मान्य करीत नाही. अज्ञानरूपी निद्रा इतकी गाढ असते की मनुष्य अहंकाराने बोलतो, रागाने वागतो आणि लोभाने निर्णय घेतो आणि नंतर झालेलं नुकसान त्याला दिसत नाही, त्याला जाणीवच होत नाही. एखादा व्यक्ती रागाच्या भरामध्ये त्याच्या पत्नीला, त्याच्या मित्राला, त्याच्या आईवडिलांना कठोर शब्द बोलतो. त्या एका क्षणामध्ये तो नातं तोडतो, दुखावतो, विश्वास तोडतो आणि त्या नात्यामध्ये असलेला ओलावा कमी करतो, प्रेम कमी करतो. पण त्यावेळी त्याला वाटतं की मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, आणि नंतर 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षांनी त्याला त्या गोष्टीचा पश्चात्ताप होत असतो. बरोबर का नाही. नुकसान झालं आहे आपलं, खूप मोठं नुकसान झालं आहे. मोबाईल, व्यसन, चुकीची संगत, अहंकार यामुळे अनेक लोकांचं करिअर बिघडलं, आरोग्य बिघडलं, कुटुंब बिघडली, उद्ध्वस्त झाली कुटुंब. पण त्यांना सुरुवातीला त्याची जाणीव नव्हती, कारण ते मोहाच्या झोपेमध्ये होते, अज्ञानाच्या झोपेमध्ये होते. अज्ञानात केलेले नुकसान लगेच दिसत नाही, म्हणून विवेक, आत्मपरीक्षण आणि जागरूकता अत्यंत गरजेचे आहे. जो स्वतःकडे पाहत नाही ना, तो नकळत स्वतःचेच नुकसान करत असतो. बघा, दररोज आम्ही विचारलं पाहिजे स्वतःला, माझ्या बोलण्यामुळे कुणी दुखावलं गेलं आहे का. माझ्या सवयी मलाच खाली खेचत नाहीत ना. बरोबर का. मी व्यसन तर करत नाही ना. मी अज्ञानामुळे काही मौल्यवान गोष्टी, मौल्यवान नातेसंबंध मी गमावत तर नाही ना. हे प्रश्न आम्ही विचारले पाहिजे. अज्ञानाच्या झोपेत माणूस स्वतःचे आणि त्यासोबत इतरांचे सुद्धा नुकसान करतो, पण त्याला त्याची जाणीव नसते. चूक होणे धोकादायक नाही, पण चूक करूनही तिची जाणीव न होणे सर्वात धोकादायक. बघा पुढची ओवी, एक टेकोन बैसले ते त्याची घोरो लागले, एक उताने पसरले सावकास. समर्थ सांगतात की काही लोक टिकून बसतात, भिंतीला, वाशाला, खांबाला, जिथं काय जागा मिळेल त्याला टिकून बसायचं सवयच असते. आणि एकदा का गाडी टेकला की घोरायला सुरू, घाटात गाडी चालू आहे का नाही. काही जण पूर्णपणे उतान होऊन झोपतात. प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे दाखवली समर्थांनी. निद्रेच्या प्रभावामुळे प्रत्येकाची अवस्थाही वेगळी असते. समर्थ इथे फक्त झोपेतील वेगवेगळ्या स्थिती सांगत नाहीत, तर समर्थ सांगतात की अज्ञान आणि आळस माणसाला किती निष्क्रिय बनवत्या. काही लोक उभे असतात, काही लोक बसलेली असतात, पण एखादं उभं राहून बी झोपते. बघा, झोपते का नाही.
एखादं बसल्या बसल्या टिकून झोपते, एखादं उतानं होऊन झोपते, पण प्रत्यक्षात ते कसं असते, झोपलेलं असते, उभ्या उभ्या बसलेलं कसं पण. तसंच जीवनामध्ये काही लोक बाहेरून खूप व्यस्त दिसतात, आहे की नाही. त्यांच्या जीवनामध्ये काहीच नसतं, आपल्याला फक्त ते वाटतं बिझी, अरे किती पळत आहे ते, पण पोचत कुठंच नाही. काय झालं तर तो व्यक्ती बाहेरून व्यस्त दिसतोय, पण आतून त्याच्याकडे ध्येय नाही, दिशा नाही, आत्मविचार नाही, आत्मोन्नती काही काही असला संबंधच नाही, आत्मपरीक्षणसुद्धा नाही. म्हणून समर्थ सांगतात की टेकून बैसला म्हणजे काय केलं माहिती आहे का त्याने, स्वतःच्या सामर्थ्यावरती नाही आहे तो, तो इतरांवरती अवलंबून आहे. म्हणजे त्याने टेकन घेतलं आहे, टेकू घेतला आहे, टेकू. अनेक लोक काय म्हणतात, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, दुसरे लोक काय म्हणतील, याच्यावरतीच ती जगत असतात. स्वतःचा विचार, विवेक आणि निर्णय शक्ती ते वापरत नाहीत. हा टेकूच आहे ना. बघा ना, एखादा युवक असतो, मित्रांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणून मी घेतलं, सगळ्यांनी सायन्सला घेतलं म्हणून मी घेतलं, सगळ्यांनी व्यवसाय केला म्हणून मी केला, सगळ्यांनी वडापावची गाडी टाकली म्हणून मी टाकली, सगळ्यांनी चहाचं दुकान टाकलं म्हणून म्या बी टाकलं. त्याने स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या क्षमतेचा विचार केलेलाच नाही. तो स्वतःच्या पायावर कसा उभा राहणार. त्यांनी आधार घेतला इतरांचा. आणि मग बघा, काही लोक अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये पण तसंच असतं. काही लोक प्रवचन ऐकतात, श्रवण करतात, बैठकीला येतात, ग्रंथ वाचतात, पण स्वतःमध्ये काही बदल घडवत नाहीत. ऐक्यू ज्ञान त्यांच्याकडे असतं, ज्ञान ऐकूनसुद्धा ते काय करतात, जागे होत नाहीत, अज्ञानामध्येच राहतात. हेच काय ते टेकून बसणे, आणि बसलं की घोरतोय. मग समर्थ सांगतात की फक्त जागे असल्यासारखे दिसण्यात काहीही अर्थ नाही. जीवनामध्ये जागरूकता, विवेक, प्रयत्न हा असलाच पाहिजे, नाहीतर माणूस डोळे उघडे ठेवून अज्ञानामध्ये जगत असतो. बघा ना, आजकालच्या जीवनामध्ये काय होतं आहे, काही लोक दिवसभर यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, बातम्याच बघायच्या, हे सगळं पाहत बसतात. त्यांना वाटतं की आपल्याकडे खूप सारी माहिती आहे, पण स्वतःच्या जीवनासाठी ते त्यामधलं काहीच अंमलबजावणी करत नाहीत. हे बसल्या बसले जागी घोर नाही ना. काय केलं, एवढा वेळ सगळ्या माहिती घेतली, इनपुट घेतलं, पण त्याचं स्वतःच्या जीवनामध्ये अंमलबजावणी ती काय. अज्ञान आणि आळसामुळे अनेक लोक जगत असतात, पण स्वतःच्या जीवनाची दिशा, ध्येय आणि आत्मजागृती यांचा विचार ते करत नाहीत. समर्थ इथं क्लिअर सांगतात की फक्त व्यस्त राहायचं नाही, बिझी नाही राहायचं, जागरूक राहायचं. कारण निष्क्रियतेची झोप अनेकदा सक्रियतेच्या वेशामध्येच येत असते. बघा, कोणी मुरकुंडी घातली, कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती चहूकडे, कोणी झोपीमध्ये शरीर गुंडाळून घेतं, मुरकुंडी घालून झोपतं. म्हणजे कसं गुडघं पोटात घेऊन झोपते बघा, ती मुरकुंडी म्हणते त्याला. कोणी एका कुशीवर झोपतं, कुणी दुसऱ्या कुशीवर झोपतं, कुणी उतानं झोपतं, कुणी इकडं तिकडं फिरतं. प्रत्येकाची झोप घेण्याची पद्धत म्हणजे स्टाईल वेगळी वेगळी. समर्थ फक्त झोपेच्या वेगवेगळ्या अवस्थांचे वर्णन सांगत नाही आहेत. समर्थ इथे सांगतात की अज्ञान एकच आहे, पण प्रत्येक मनुष्य त्यामध्ये वेगळ्या प्रकारे अडकलेला असतो. त्या अज्ञानामध्ये कुणी लोभात अडकतं, कुणी मान सन्मानामध्ये अडकतं, कुणी पैशात अडकतं, कुणी पदामध्ये अडकतं, कुणी प्रतिष्ठेमध्ये अडकतं, कुणी नात्या गोत्यांमध्ये अडकतं, तर कुणी स्वतःच्याच अहंकारामध्ये अडकलेलं असतं. इथं समर्थ सांगतायत ना, मुरकुंडी घालणे. मुरकुंडी घातली म्हणजे काय केलं, काही लोक स्वतःच्याच छोट्याशा जगामध्ये गुरफटून, नाही का, माझं घर, माझी बायको, माझं पोरगं, माझं कुटुंब, माझा फायदा, माझा बांध, माझं 1.5 एकर, ह्याच्या पलीकडे त्याचा काही विचार नसतो. ह्याला समर्थाने सांगितलं मुरकुंडी घालणे. कानवडे निजती, काही लोक फक्त एकाच विचाराला चिकटून बसलेली असतात की हेच करायचं आहे. ते नवीन काही काही ऐकायलाही तयार नसतात, समजून घ्यायलाही तयार नसतात. त्यांचं ठरलेलं असतं, ते चांगलं वाईट दुसरी गोष्ट आहे, फक्त मला तेच करायचं आहे. ह्याला समर्थ म्हणतात की कानवडे निजती, चक्री फिरती. काही लोक आयुष्यभर भटकतच राहतात. कधी हा मार्ग, कधी तो मार्ग, कधी हा गुरु, कधी तो गुरु, कधी हा उपाय, कधी तो उपाय. स्थिरताच नाही हो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं वेगवेगळा परिणाम समर्थांनी दाखवला. आज अनेक लोक म्हणतात की हे मिळालं तर मी सुखी होईन, ते मिळालं तर मी सुखी होईन. मग नोकरी मिळायला पाहिजे, घर मिळायला पाहिजे, बायको मिळायला पाहिजे, गाडी मिळायला पाहिजे, घर असलं तर अजून मोठं मिळालं पाहिजे, पैसा असला तर अजून पैसा मिळायला पाहिजे.
अशी चक्री म्हणजे एका चक्रामध्ये अडकलेली त्याची धावपळ सुरू असते. त्यामुळे त्याला सुख कधी मिळतच नाही, कारण ते चक्र त्याला थांबूच देत नाही ना. समर्थ म्हणतात की कोणी चक्री फिरवते चोहीकडे. नातेसंबंधामध्ये तसंच होतं. काही लोक प्रत्येक नात्यामध्ये एकच चूक पुन्हा पुन्हा करतात. रागराग करणे, संशय घेणे, अहंकार करणे, यातून नाती तुटतात. पण स्वतःकडे पाहण्याऐवजी ते काय करतात, नवीन नाते शोधत असतात आणि ते पुन्हा पुन्हा एकाच चक्रामध्ये फिरत असतात. त्यांना सुख काही लाभत नाही. समर्थ सांगतात की बहुतेक लोक बाहेरच्या जगातच फिरत असतात, त्यामुळे त्यांना स्वतःच्या अंतःकरणात डोकावायला वेळच नसतो. आणि जो अंतर्मुख होतो ना, तोच या भटकेपणातून मुक्त होतो. आणि जो अंतर्मुख न होता बहिर्मुख राहतो, बाहेरच पाहत राहतो, तो मात्र ह्या चक्रामधून कधीच बाहेर नाही पडत. बघा, आम्ही रोज स्वतःला विचारलं पाहिजे की मी एखाद्या मोहामध्ये मुरकुंडी घालून गुंडाळू तर गेलो नाही ना. मी एकाच चुकीच्या विचाराला चिकटून तरी बसलो नाही ना. मी आयुष्यभर त्याच चुका पुन्हा पुन्हा चक्राकार गतीने फिरवत तर बसलो नाही ना. हा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे. प्रत्येक मनुष्य हा वेगवेगळ्या प्रकारच्या मोह, सवयी आणि अज्ञानामध्ये अडकलेला असतो. विवेकच त्याला या चक्रातून बाहेर काढू शकतो, अन्यथा कुणीच नाही. जगभर फिरण्यापेक्षा एकदा स्वतःच्या मनामध्ये डोकावून पहा. एकदा स्वतःच्या मनामध्ये फिरून या, तेथेच मुक्तीचा मार्ग सापडेल, हेच समर्थ सांगतात. बघा पुढं, एक हात हलविती, एक पाय हलवती, एक दात खाती, कर कराटे. समर्थ सांगतात की काही लोक झोपेमध्ये हात हलवतात, कोणी पाय हलवतं, कुणी दात किटकिट करतं, म्हणजे दात खाणे म्हणतात त्याला, खटखट खटखट दात खातं. कोणी झोपेत काय करतं, त्याच्या हालचालींवरती म्हणजे नियंत्रण नसतं, त्यामुळे ते काही करत असतं. समर्थ ते झोपेतील शारीरिक हालचाली सांगत आहेत, पण त्यातून एक मोठं जीवनसत्य शिकवतात बरं का. झोपेमध्ये माणूस हालचाल करतो की नाही, करतो, पण त्या हालचालींना दिशा असते का? अजिबात नाही, त्यांना दिशाच नसते. तसंच आहे, काही लोक आयुष्यभर खूप धावपळ करतात, खूप, पण ते योग्य ठिकाणी पळत नसतात, योग्य दिशेने पळत नसतात, त्यामुळे ते पोहोचत कुठंच नाही, पण धावपळ मात्र भरपूर. त्यांना स्वतःलाच माहीत नसतं की ते नेमकं कुठं चाललेत आणि कशासाठी चाललेत, योग्य दिशेला आहेत का, काहीच कळत नसतं. हातपाय हलवणे म्हणजे क्रिया, पण विवेकाशिवाय केलेली क्रिया म्हणजे अनेक लोक काय करतात, दिवसभर बिझी आहे गडी, खूप काम करतोय, सतत धावपळ करतोय, पण मनामध्ये शांतताच नाही. कारण क्रिया आहे, पण त्या क्रियेला दिशाच नाही आहे. बरोबर का? नुसता पळतोय, रजोगुणी आहे, चंचल आहे, अस्थिर आहे, पण त्या सात्वगुणातून असणारी जी दिशा आहे ना, ती नाही आहे त्याच्याकडं. त्यामुळे त्याची धावपळ होणार, पण पोचणार कुठंच नाही. आज अनेक लोक सकाळपासून रात्रीपर्यंत फोन नुसतं फोनवर बिझी असतो, मीटिंगमध्ये बिझी असतो, काम करतो, सोशल मीडियावरती असतो, व्यस्त असतो, रात्री थकून जातो आणि स्वतःला विचारतो की आज मी माझ्या ध्येयासाठी काय केलं? उत्तर काय असतं? शून्य. हेच काय ते झोपेत हातपाय हलवण्यासारखं आहे. म्हणजे दिशाहीन हालचाल चालू आहे, भरपूर हालचाल चालू आहे, पण त्याला दिशा नाही आहे. त्यामुळे तो गंतव्य ठिकाणी पोचणार का? नाही पोचणार. काहीजण कुटुंबासाठी खूप कष्ट घेतात, खूप भयंकर मेहनत करतात, ओव्हरटाईम करतात, 2-2 जॉब करतात, पण त्याच कुटुंबामध्ये येऊन कधी प्रेमाने 2 शब्द बोलत नाहीत, त्याच कुटुंबासाठी कधी वेळ देत नाहीत, त्याच कुटुंबासाठी कधी सुसंवाद साधत नाहीत. त्यांची धडपड असते, पण ते योग्य दिशेने नसतात. मग काय उपयोग हो? एवढं सगळं त्या कुटुंबाला पालनपोषण करण्यासाठी आहे, पण त्याच कुटुंबामध्ये बायका पोरांना जर तो प्रेमाने बोलत नसेल, वेळ देत नसेल, उपयोग तो काय? एक दात खाती कर कराटे. दात किटकिटणे म्हणजे स्वतःच्या मनातली भीती, दडपण, ताणतणाव ते दाखवलं. आज अनेक लोक बाहेरून हसणारी असतात, हसरी असतात, खोटं खोटं असतं ते उसणं, पण आतून मात्र चिंता असते, असुरक्षितता असते, स्पर्धा असते आणि ताणतणाव, नैराश्य, औदासिन्य यांनी ते लोक ग्रासलेली असतात. बाहेरून खूप हसतात, पण आतून मात्र वेगळंच काहीतरी चालू असतं. समर्थ सांगतात की नुसती हालचाल म्हणजे प्रगती नाही, तर जीवनामध्ये विवेक, ध्येय, जागरूकता हे सगळे असेल तरच त्या हालचालीला, त्या कृतीला अर्थ आहे. बघा ना, एक व्यक्ती 10 वर्ष नुसतं कष्ट करतो, मेहनत करतो आणि पैसा कमवतो, पण ह्या 10 वर्षामध्ये त्याचं आरोग्य गेलेलं असतं,
नाती तुटलेली असतात, त्याची मनशांती हरवलेली असते. मग तो खूप धावला, पण तो योग्य दिशेने धावलाच नाही. कारण एवढं सगळं निघून गेलंच नसतं. जर तो योग्य दिशेने धावत गेला असता तर त्याचं आरोग्य सांभाळलं असतं, नातेसंबंध टिकवले असते आणि मनाची शांततासुद्धा हरवली नसते. बघा, दिशाहीन धावपळ, विवेकाशिवाय केलेली कृती आणि मनातील अस्थिरता ही अज्ञानरूपी निद्रेची लक्षणे आहेत. व्यस्त असणे महत्त्वाचं नाही, योग्य दिशेने व्यस्त असणे जास्त महत्त्वाचं असतं, हे समर्थ सांगतात. हातपाय हलवून प्रवास होत नाही, योग्य दिशा ठरवून चालल्याने प्रवास पूर्ण होतो आणि आपण गंतव्य ठिकाणी पोहोचतो. बघा, एकांची वस्त्रे निघून गेली, ते नागवेची लोळू लागली, एकाची मुंडासे गडबडली चहूकडे. समर्थ सांगतात की काही लोक झोपेमध्ये इतके बेसावध असतात की त्यांची कपडे, त्यांची वस्त्र निघून गेली तरी त्यांना कळत नाही. काहींची पागोटे, मुंडासे, डोक्यावरचे वस्त्र विस्कटलेले असते तरी त्यांना त्याची जाणीव होत नाही. समर्थ इथे झोपेतील एक दृश्य सांगतात, पण त्याचा अर्थ खूप खोल आहे. झोपेत मनुष्य आपली वस्त्र सावरू शकतो का? नाही सावरू शकत. आपली स्थिती ओळखू शकतो का? नाही ओळखू शकत. आपली प्रतिष्ठा जपू शकतो का? आपली लज्जा जपू शकतो का? नाही जपू शकत. कारण त्याची जाणीव हरवलेली असते. तसंच आहे अज्ञानामध्ये, मोहामध्ये, अहंकाराच्या निद्रेमध्ये असलेला मनुष्य आपले चांगले उत्तमाचे गुण गमावून टाकतो, आपली प्रतिष्ठा घालवून टाकतो आणि त्याला त्याचे भान नसते, जाणीव नसते. समर्थ सांगतात की ते जे वस्त्र सांगितलं ना, वस्त्र म्हणजे केवळ कपडे नाहीत बरं का, बाहेरचा विचार नाही करायचा. थोडंसं अजून ते प्रतीक आहे. ते वस्त्र म्हणजे प्रतीक, सदाचाराचं प्रतीक म्हणजे वस्त्र आहे, संयमाचं प्रतीक म्हणजे वस्त्र आहे, विवेकाचं प्रतीक म्हणजे वस्त्र आहे, चारित्र्याचे प्रतीक म्हणजे काय आहे, ते वस्त्र दाखवली बघा समर्थांनी. जेव्हा मनुष्य अज्ञानामध्ये बुडालेला असतो, डुंबलेला असतो, तेव्हा त्याची आध्यात्मिक वस्त्र त्याच्याकडूनच निघून जातात. बरोबर आहे का? एखादी व्यक्ती असते, अत्यंत हुशार असते, चांगल्या पदावर असते, समाजामध्ये त्याला मान सन्मान असतो, पण जसं जसा त्याचा अहंकार वाढत जातो ना, तसा तो इतरांचा अपमान करायला लागतो आणि हळूहळू तीच लोकं मग त्याच्यापासून दूर निघून जायला लागतात आणि मग त्याची प्रतिष्ठा कमी व्हायला लागते. पण तिला वाटते की मीच बरोबर आहे कारण माझ्याकडे पद आहे. हेच काय, ते वस्त्र निघून जाणे आणि म्हणजे त्याची ती प्रतिष्ठा निघून गेली तरी त्याला ते कळालेलं नाही आहे. बघा ना, आज काही लोक थोड्याफार लाईकसाठी, फॉलोअर्ससाठी, प्रसिद्धीसाठी त्यांच्या मोहामध्ये पडून काहीतरी विचित्र पोस्ट करत असतात, क्षणिक प्रसिद्धी मिळवत असतात आणि स्वतःची प्रतिष्ठा. मग समर्थ सांगतात, मुंडासे गडबडली. मुंडासे म्हणजे मान, सन्मान, शहाणपण आणि त्याची ओळख. अज्ञान आलं की विचार गोंधळतात, अज्ञान आलं की निर्णय चुकतात आणि अज्ञानातूनच जीवनाची दिशासुद्धा हरवून जाते. समर्थांचा मुख्य उद्देश काय आहे की एकदा का जागरूकता गेली की मनुष्य प्रथम आपला विवेक गमावतो आणि त्यानंतर आपली प्रतिष्ठासुद्धा गमावतो. म्हणून बाह्य वस्त्रांपेक्षा आतल्या सद्गुणांचं रक्षण करणे अधिक महत्त्वाचं आहे. बघा ना, आजच्या काळामध्ये व्यसनाच्या आहारी गेलेली लोकं आरोग्य गमावतात, पैसा गमावतात आणि कुटुंबाचा विश्वाससुद्धा गमावतात. सुरुवातीला त्या व्यक्तीला वाटतं की हे व्यसन माझ्या नियंत्रणामध्ये आहे. हीच ती अज्ञानाची निद्रा समर्थांनी दाखवली. अज्ञान आणि अहंकारामुळे मनुष्य आपला विवेक, चरित्र आणि प्रतिष्ठा गमावून टाकतो आणि त्याला त्याची जाणीव राहत नाही. कपडे निघाले तर फक्त शरीर उघडं पडेल हो, पण विवेकच निघून गेला तर संपूर्ण व्यक्तिमत्व उघडं पडतं. त्याचं काय? बघा पुढची ओवी. एक निजले अवास्तवे, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरुणी जैसी भूते, वाईट दिसती. समर्थ इथे अनेक लोक झोपेमध्ये अस्ताव्यस्त पडलेली आहेत, ती प्रेतासारखी दिसू लागली. काहींची तोंडं उघडी आहेत, काहींचे दात बाहेर आलेले आहेत, त्यामुळे त्यांची रूपं भयंकर दिसायला लागली आता. पण समर्थ इथे आपल्याला एक गहन असं सत्य सांगतात की झोपेमध्ये सौंदर्य नाहीसे होते, पदप्रतिष्ठा नाहीसे होते आणि बाह्य व्यक्तिमत्वसुद्धा नाहीसे होते. मग राजा असो नाही तर गरीब असो, रंक असो, झोपेमध्ये सर्वांची अवस्था जवळपास सारखीच असते. समर्थ सांगतात की तर प्रेते, भूते हे शब्द फक्त शारीरिक अवस्थेसाठी नाही. समर्थ सांगतात की विवेक, धर्म आणि आत्मज्ञान नसलेल्या मनुष्याला जिवंत असूनसुद्धा आध्यात्मिकदृष्ट्या मृतवतच असतो. है ना, ज्याच्याकडे विवेक नाही, धर्म नाही, आत्मज्ञान नाही, मग काही जिवंत असूनसुद्धा तो कसा आहे? मृत अवस्था आहे. त्याचा मृत्यू दाखवला, आध्यात्मिक मृत्यू बरं का. त्याच्या जीवनामध्ये ध्येय नाही,
विवेक नाही, सदाचार नाही, सत्संग नाही, उपासना नाही, तो फक्त जगत आहे. याचा अर्थ तो जीवत नाही आहे. बरोबर काय? जीवित नाही आहे तो. बघा काही लोक कसं असतं, काही लोकांची दिनचर्या असते, उठणे, काम करणे, खाणे पिणे, मोबाईल पाहणे, झोपणे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. पण ते स्वतःला विचारतच नाहीत, मी कोण आहे, मी जगतोय कशासाठी, माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय ते काय. आणि असं जीवन म्हणजे चालते बोलते शरीर आहे, पण जागृत जीवन नाही आहे. नातेसंबंधामध्ये तसंच आहे. काही लोक नात्यामध्ये असतात, पण त्या नात्यामध्ये प्रेमच नसतं, सुसंवाद नसतो, जिव्हाळा नसतो, ओलावा नसतो. ते फक्त नाते टिकवण्यासाठी ते नातं चालू असतं. हेही एका अर्थाने जिवंत प्रेतच आहेत ना. कशासाठी आहे ते नातं? फक्त टिकवायचं आहे. मग काय उपयोग काय? त्याच्यामध्ये संवाद नाही, प्रेम नाही, करुणा नाही, जिव्हाळा नाही. समर्थ सांगतात की फक्त श्वास चालू आहे म्हणजे जीवन पूर्ण होत नाही हो. खरं जीवन तेच ज्याच्यामध्ये विवेक आहे, जागरूकता आहे, आत्मचिंतन आहे, परमेश्वराचं नामस्मरण आहे. पहा ना, मोठे घर, मोठी गाडी, मोठा पगार हे सगळं असूनसुद्धा मनामध्ये जर रिकामेपणा आहे, असमाधान आहे, बेचैनी आहे, तर मग हे सगळं काय आहे? हे बाहेरचं जीवन झालं हो. पगार, गाडी, बंगला, घर, पण आतलं काय? आतमध्ये जागृतीच नाही आहे. समर्थ सांगतात की आत्मविचार, विवेक आणि आध्यात्मिक जागृती नसलेले जीवन हे बाहेरून जिवंत दिसते, पण आतून मात्र ते मृतवत असते. ते मरून गेलेलं असतं. फक्त जगू नका, तर जागरूकपणे जगा. कारण श्वास घेणे आणि खऱ्या अर्थाने जगणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. एक ओसनतीची उठले, एक अंधारी फिरू लागले, एक जाऊन निजले उकरंड्यावरी. मग समर्थ सांगतात की काही लोक झोपेमध्ये काय करायला लागले? बडबडायला लागले. काही लोक अंधारामध्ये ते फिरू लागले इकडं तिकडं. तर काही लोक उंकरड्यावरती जाऊन, घाणीच्या ठिकाणी जाऊन झोपले सुद्धा. झोपेमुळे त्यांना योग्य अयोग्य याचं भानच राहिलेलं नाही आहे. बरोबर? समर्थ इथे केवळ झोपेतील विचित्र हालचाली सांगत नाही आहेत, तर अज्ञानग्रस्त अशा मनुष्याचे चित्र रंगवून सांगत आहेत. झोपेत असलेला मनुष्य कुठे आहे त्याला माहीत नसतं. तो कुठे जातो त्याला जाणवत नाही. तो काय बोलतो हे त्याला समजत नाही, आणि तो कुठं झोपला याचंसुद्धा त्याला भान नसतं. तसंच अज्ञानामध्ये जगणारा मनुष्य आपण काय करतो आहे, आपण कुठल्या मार्गावर चाललो आहे आणि आपला शेवट काय होईल याचा विचारच तो कधी करत नाही. अंधारी फिरू लागले. अंधार म्हणजे अज्ञान, मोह, विवेकाचा अभाव. अहंकार म्हणजे अज्ञान आहे. आज अनेक लोक पैशाच्या मागं, प्रसिद्धीच्या मागं, पदाच्या मागं आणि इतरांशी स्पर्धा करण्यामागे काय आहेत? व्यस्त आहेत. पण ते स्वतःला विचारत नाहीत की नेमकं मी कुठंपर्यंत पोचलो आणि अजून किती लांब जायचं. आणि उकरड्यावरती निजले म्हणजे काय हो? उकरडा म्हणजे काय? वाईट संगत दाखवली, दुर्गुण दाखवले, विषयवासना दाखवली, चुकीच्या सवयी दाखवल्या. अज्ञानामुळे मनुष्य अशा गोष्टींमध्ये सुख शोधू लागला आहे. कुठल्या? सगळ्या वाईट आहेत, पण तिथं तो सुखाची शोध घ्यायला निघालेला आहे. एखादा युवक सुरुवातीला फक्त मित्रांसोबत गंमत म्हणून व्यसन करतो, नंतर ती सवय लागते, नंतर त्याचं आरोग्य बिघडतं, नंतर त्या आरोग्याला सुधारणा करण्यासाठी त्याचे पैसे जातात, नातेसंबंध तुटतात, विश्वास तुटतो. तरी त्याला वाटतं की मला काही होत नाही. तो अंधारामध्ये भटकत असतो आणि नंतर शेवटी तो उकरड्यावरती सुख शोधत असतो, जिथं सगळी घाणच होती. काही लोक असतात बघा, संशय घेणं, रागराग करणं, अहंकार करणं याच्यामध्येच ते जगत असतात. त्यामुळं नाती खराब होतात, तरीही ते स्वतःच्या चुकांकडे पाहत नाहीत. हेच अज्ञानरूपी अंधारामध्ये भटकणं आहे. समर्थ सांगतात की अज्ञानामध्ये असलेला मनुष्य अनेकदा चुकीच्या गोष्टींनीच सुखावत असतो. जसा झोपेतला माणूस उकरड्यावरती पोचला फिरत फिरत आणि उकरड्यावरती झोपला आणि तिथंच तो समाधानी आहे, तसाच अज्ञानी मनुष्य दुर्गुणांमध्ये रमलेला आहे, व्यसनामध्ये रमलेला आहे, अहंकारामध्ये रमलेला आहे, आणि तिथं तो खुश आहे. त्यामुळं आम्ही रोज स्वतःला विचारलं पाहिजे की मी प्रकाशाच्या दिशेने चालतो आहे का अंधाराच्या दिशेने चालतो आहे? माझा प्रवास तिमिरातून तेजाकडे आहे का तेजातून तिमिराकडे आहे? माझ्या सवयी मला उंचीवरती नेणार आहेत की अधोगतीला नेणार आहेत? मी चांगल्या संगतीमध्ये आहे की वाईट संगतीमध्ये आहे? अज्ञानामुळे माणूस योग्य मार्ग विसरतो आणि चुकीच्या गोष्टींमध्ये सुख शोधू लागतो आणि स्वतःच्या अधोगतीची जाणीवसुद्धा ठेवत नाही. अंधारात चालणाऱ्याला वाट सापडते का हो? नाही सापडत.
पण दिवा पेटवला की मग मात्र त्याला काय होते, योग्य दिशा मिळते, योग्य दिशा दिसत आहे. बघा पुढं, एक मडकी उतरती, एक भुई चाचपती, एक उठून वाटा लागती भलती कड्या. समर्थ इथे सांगतात की काही लोक झोपेतच मडक्यात हात घालतात, काही लोक जमिनीवरती चापचत असतात, तर काही उठून चुकीच्या दिशेने निघून जातात. झोपेमुळे त्यांना योग्य दिशा समजत नाही. समर्थ इथे अज्ञानाच्या परिणामांचं वर्णन करून सांगतात की झोपेमध्ये असलेला मनुष्य सतत काहीतरी शोधत असतो, इकडे तिकडे हात मारत असतो, पण त्याला काय हवं आहे हे त्याला माहीत नसतं. ते फक्त काहीतरी शोध घेत असतं, चापचत असतं. संसारामध्ये तसंच आहे. आपण सुख शोधतो, शांतता शोधतो आणि समाधान शोधतो, पण आपण चुकीच्या ठिकाणी शोधत असतो, योग्य ठिकाणी नाही. भोई चाचपती म्हणजे काय, अंधारामध्ये चाच पडतोय. आज अनेक लोक आनंद पैशामध्ये शोधत आहेत, आनंद प्रतिष्ठेमध्ये शोधत आहेत, आनंद इतरांनी केलेल्या कौतुकामध्ये शोधत आहेत, पण मनाची शांतता त्यांना मिळालेली नाही आहे. कारण त्यांनी चुकीच्या ठिकाणीच आनंद शोधलेला असल्यामुळे त्यांना ते सापडणारच नाही. वाटा लागती भलतीकडे ही ओवी सर्वात महत्त्वाची ओळ आहे. अज्ञानामुळे मनुष्य चुकीचे निर्णय घेतो, चुकीची संगत धरतो आणि चुकीचे ध्येय निवडतो. मग आयुष्यभर फक्त कष्टच करतो आणि एवढं करूनही त्याला समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. एखादा विद्यार्थी असतो बघा, फक्त मित्र काय करतात, त्यानं इंजिनिअरिंग केलं मी इंजिनिअरिंग, त्यानं फार्मसी मी फार्मसी, त्यानं काहीतरी वेगळं केलं मी बी करणार, त्यानं ITI केला मी बी करणार, त्यानं डिप्लोमा केला मी बी केला. अरे पण तुझी आवड कशात आहे, तुझी क्षमता काय, तुझं ध्येय काय, ह्याचा विचारच करत नाही. आणि 10 वर्षांनी त्याला जाणवतं की लगा मी त्याच्या नादी लागून भलतीकडेच ॲडमिशन घेतलं आणि माझी वाट चुकली आहे, आणि त्यातून त्याची वाट लागलेली असते. आज अनेक जण देव शोधण्यासाठी तीर्थयात्रा करतात, नवस करतात, उपास तपास बाह्य कर्मकांड करतात आणि यामध्येच ते गुंतलेले असतात, पण ते स्वतःच्या अंतःकरणामध्ये डोकावायला तयार नाहीत. म्हणून देव शोधण्याचा प्रयत्न करूनही तो त्यांना देव काय सापडत नाही, कारण ते बाहेर शोधत आहेत, देव आतमध्ये होता. मनुष्य जे शोधतो ते त्याला मिळेलच असं नाही. का तर तो ते शोधतोय कुठं हे जास्त महत्त्वाचं. अज्ञानामुळे शोध योग्य आहे, पण तो शोध चुकीच्या दिशेने असेल तर मग मात्र काही उपयोगाचा नाही. बघा ना, आज अनेक लोक म्हणतात की आणखी थोडा पैसा मिळाला की मला जर बरं वाटेल, आनंद होईल. मग पैसा वाढतो, पण त्याच्याबरोबर चिंता वाढते, जबाबदारी वाढते, अपेक्षा वाढते आणि असमाधानसुद्धा वाढीला लागतं, कारण आनंदाचा शोध त्यांनी बाहेर घेतला आहे. अज्ञानामुळे मनुष्य सुख, शांती आणि यशाचा शोध घेतो, पण चुकीच्या दिशेने चालल्यामुळे त्याला अपेक्षित फळ काही मिळत नाही. चुकीच्या दिशेने वेगाने धावण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू चालावं हे जास्त चांगलं आहे, ते जास्त महत्त्वाचं आहे. एक प्राणी ओसनती, एक फुंदो फुंदो रडती, एक खदा खदा हसती सावकाश. काही लोक झोपेमध्ये बडबड करतात, काही लोक होंदकं देऊ देऊ रडतात, तर काही लोक खदा खदा हसतात. निद्रेमध्ये त्यांच्या मनातील भावना ते वेगवेगळ्या रूपाने प्रकट करत असतात. समर्थ काय सांगतात? समर्थ सांगतात की जे झोपेमध्ये बाहेर दिसते ते त्यांच्या मनामध्ये आधीपासून असतं, म्हणून ते बाहेर दिसतं. जो दिवसभर त्या विचारांमध्ये जगलेला असतो ना, तोच त्या स्वप्नामध्ये, त्या वागण्यामध्ये प्रकट होत असतो. ही ओवी आपल्याला एक महत्त्वाचा नियम शिकवते. मन जसं तसं जीवन. म्हणजे जे मनात आहे ना तसं आपल्या जीवनामध्ये येतं, स्वप्नामध्ये येतं, निद्रावस्थेमध्ये येतं. जर आपल्याला मनामध्ये भीती असेल तर आपण झोपेमध्ये रडतो सुद्धा. अहंकार असेल तर अहंकारामध्ये आपण कुणाला तरी बडबड करत असतो, तुला कळत नाही का, अक्कल नाही का. कल्पना रंजक असेल तर उगाच आपण हसत असतो. ह्या प्रतिक्रिया बाहेर येत असतात, कारण त्या मनामध्ये चाललेल्या असतात. 2 व्यक्ती आहेत बघा, आणि त्या दोघा व्यक्तींना एकच समस्या येते. पहिला व्यक्ती म्हणतो की आता माझं काय होणार, आणि ते रडायला चालू करतो. आणि दुसरं व्यक्ती म्हणतं काढू, यातनं पण मार्ग काढू, आणि तो प्रयत्न करायला लागतो. संकट एकच आहे, पण दोघांच्या मनाची अवस्था मात्र वेगवेगळी आहे. बघा ना, नातेसंबंधामध्ये तसंच आहे. एखाद्या छोट्या गैरसमजावरती आपण लगेच रडायला चालू करतो, ओरडायला चालू करतो, किंवा ते हसून टाळून देतो. यावरून परिस्थिती नव्हे तर मनाची परिपक्वता दिसते. गैरसमज झाला आहे, छोटासा आहे, ह्याच्यामध्ये पॅनिक होण्यासारखं काही नाही, रडण्यासारखं काही नाही, ओरडण्यासारखं काही नाही. आपण त्याला हसूनसुद्धा टाळू शकतोच की. यातून आपण
परिपक्व किती, मॅच्युरिटीची लेवल आपली दिसते. साधक बाह्य घटनेपेक्षा स्वतःच्या मनाकडे पहिला पाहतो, कारण बाहेरचे जग म्हणजे आपल्या मनाचं प्रतिबिंब असतं. आणि जर आपलं मन शांत असेल तर संकटातही स्थैर्य असतं, आणि जर आपलं मन अस्थिर असेल तर सुखामध्येही दुःख असतं. समर्थ सांगतात की माणसाचे खरे स्वरूप त्याच्या मनामध्येच दडलेले असतं. झोपेत ते नकळत बाहेर पडतं. जीवनातही प्रसंग आले की मनाचा खरा दर्जा आपल्याला दिसू लागतो. सोशल मीडियावरती कोणी आपल्यावरती निगेटिव्ह कमेंट केली, टीका केली, कुणी लय संताप करतं, लय चिडचिड करतं, खचून जातं. आणि एखादा विवेकी पुरुष असतो, दुर्लक्ष करतो. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि तेवढ्याच विकृती आहे. टीका एकच असते, पण त्याच्यावरती जी प्रतिक्रिया दिलेली आहे ना, त्याच्यावरून आपल्या बुद्धीची, मनाची गुणवत्ता ठरत असते. मनामध्ये जे भरलेलं आहे ना, तसेच प्रसंग बाहेर येत असतात. म्हणून बाह्य वर्तन सुधारण्यापेक्षा मन शुद्ध करणं अधिक महत्त्वाचं असतं. प्रसंग माणसाला बदलत नाहीत. प्रसंग माणसाच्या मनामध्ये काय आहे ते उघडं करून दाखवतात. बघा पुढची ओवी. एक हाका मारू लागले, एक बोंबलत उठिले, एक वचकून राहिले आपुले ठाई. काही लोक झोपेमध्ये हाका मारायला लागली, बोलवायला लागली. काही लोक घाबरून ओरडत उठायला लागली, दचकून उठायला लागली. तर काही लोक जागीच बसून राहिली. स्वप्नाच्या प्रभावामुळे त्यांची अवस्था बदलत गेली. समर्थांनी इथे झोपेतील प्रसंग सांगितले जरी असले ना, तरी संसारामध्ये असलेले भयग्रस्त मनुष्याचं चित्रण समर्थांनी अतिशय सुंदर केलं. समर्थ सांगतात की जेव्हा मनुष्य अज्ञानामध्ये जगतो ना, तेव्हा छोट्या छोट्या संकटाला तो घाबरतो. आणि मग कल्पनांनीच तो काय होतो, त्रास तो होतो. म्हणजे तो आधीच घाबरलेला असतो आणि तो कल्पनाही तशाच करतो, वाईट विचित्र. तिथं परत तो त्रस्त होतो, ग्रस्त होतो आणि नसलेल्या गोष्टींची भीती बाळगतो, नाही का. मनी वसे ते स्वप्ने दिसे. हाका मारू लागला म्हणजे संकट आलं की तो देवाला हाक मारतो, पण सुखामध्ये तो देव तो बोलवत नाही, देवाला विसरून जातो. सुख असेल तर देव आठवतो वे, कुठं तर घावला पाहिजे तेव्हा देव आठवतो. अनेक लोक आजारपणामध्ये देवाला आठवतात, अडचणीमध्ये प्रार्थना करतात, संकट गेल्यावर पुन्हा तेच, ये रे माझ्या मागल्या, पहिले पाडे 55. बोंबल तो उठिले म्हणजे अचानक आलेल्या प्रसंगाने घाबरून जाणे, कारण मन आधीपासून आपलं कमकुवत आहे, अस्थिर आहे, चंचल आहे, आणि मग ते बोंबलतच उठतं आहे. वचकून राहिले म्हणजे दचकून थांबून जाणे. काही लोक भीतीमुळे कोणताच निर्णय घेत नाहीत, नकोच म्हणतात, निर्णयच घ्यायचा नाही. नोकरीत एखादी अडचण आली की लगेच एखादा घाबरून जातो, आता काय व्हायचं, जाते नोकरी आता काय. मग दुसरा व्यक्ती काय करतो, कोणी माझं आयुष्य संपलं म्हणतं, आता नोकरीमध्ये अडचण आली, आता संपलं, आयुष्यच संपलं, आता फाशीच घ्यायला लागते. आणि कोणी काय म्हणतं, आली ना अडचण, येऊ दे, आपण त्याच्यावरती शांतपणे उपाय शोधू. संकट एकसारखंच आहे, फक्त मनाच्या स्थैर्यामध्ये फरक आहे. आपण मनाने किती स्थिर आहे. बघा ना, जो व्यक्ती सतत संशय घेत असतो ना, तो व्यक्ती एखादा साधा मेसेज असू द्या किंवा उशिरा जरी आला साधा मेसेज किंवा घरी उशिरा आला तरी घाबरतो, लगी शंका घेतो, कुठं होता, काय होता, मला वाटलं तुझा अष्टगंध झाला का काय, असल्या कल्पना करू लागतो. कारण ती भीती बाहेर नव्हती, ती भीती आतमध्ये होती. बघा ना, समर्थ सांगतात की साधना म्हणजे भीती कमी करणे आणि विश्वास वाढवणे. आणि ज्याचा देवावर, धर्मावर आणि स्वतःच्या विवेकावरती विश्वास असतो ना, तो प्रसंगामध्ये कधीही घाबरत नाही. समर्थ सांगतात की अज्ञानामुळे भीती निर्माण होते आणि विवेकाने भीती नष्ट होते. जो सत्य जाणतो तो परिस्थितीला कधीच घाबरत नाही. बघा, डॉक्टरकडे जाण्यापूर्वी काही लोक काय करतात, इंटरनेटवरती बघतात, काय झालं असेल, कसं झालं असेल, यूट्यूबवरती जाऊन बघतात आणि मग स्वतःच ठरवतात की मला लय मोठं काहीतरी झालं आहे बाबा, आता ऑपरेशनच करायला लागतं आहे, एवढा खर्च येतो आहे, इकडच्या हॉस्पिटलमध्ये 15 दिवस आणि तिथनं परत अजून महिनाभर तिकडं जायला लागतं आणि घाबरून जाते. आणि नंतर डॉक्टरकडे जातं, डॉक्टर म्हणतं काय नाही झालं, जावा, एवढी एक गोळी घ्या, नीट होतं आहे. हेच ते बोंबलत उठणे. समर्थाने दाखवलं ना, अज्ञान आणि कल्पनांमुळे मनुष्य काय करतो, अनावश्यक अशी भीती मनामध्ये निर्माण करतो. विवेक आणि आत्मविश्वास असेल तर तो स्थिर राहतो. बघा ना, जीवनामध्ये संकटाची भीतीच माणसाला जास्त त्रास देते, बरोबर आहे का. ज्याच्या मनामध्ये विवेकाचा प्रकाश आहे ना, त्याला अंधार कधीच घाबरवू शकत नाही. बघा पुढं,
एक क्षणा खुरडती, एक डोई खाजवती, एक कडो लागती सावकास. काही लोक झोपेमध्ये वारंवार काय करतात, खुरडती म्हणजे खाजवते. कधी पायाला खाजवते, कधी हाताला खाजवते, कधी डोसक्याला खाजवते, आहे की नाही. मग हळूहळू ती कुरकुर करू लागतं. निद्रेमध्ये त्याला स्वतःच्या कृतीचं भान राहिले का, नाही हो, कंट्रोल नाही आहे त्याचा. समर्थ ते शरीराची खाज सांगत नाही, तर ते मनाची खाज आहे. झोपेत माणूस अस्वस्थ होतो. तसाच अज्ञानात जगणारा माणूससुद्धा आतून अस्वस्थच असतो. त्याच्याकडे सर्व काही असलं तरी समाधान नसतं, शांतता नसते, तृप्ती नसते. खुरडती आणि खाजवती म्हणजे काय, मनातील सततची अस्वस्थता दाखवली. पैसा मिळाला अजून पाहिजे, घर मिळालं अजून मोठं पाहिजे, पद मिळालं अजून पद मोठं पाहिजे, हीच ती इच्छांची खाज आहे जी कधीच संपत नाही, वाढतच जाते. एक कडो लागती, कडो लागते म्हणजे कुरकुर कुरकुर, परिस्थितीबद्दल कुरकुर, नशिबाबद्दल कुरकुर, देवाबद्दल कुरकुर, लोकाबद्दल कुरकुर, भावकीबद्दल कुरकुर, गावाबद्दल कुरकुर, मतदारसंघाबद्दल कुरकुर, नुसता कुरकुरच करतो. पण स्वतःला बदलण्याचा प्रयत्न तो करत नाही. एका व्यक्तीकडे चांगली नोकरी, घर, कुटुंब सगळं आहे, तरीसुद्धा तो म्हणतो की माझ्या आयुष्यात काहीच चांगलं नाही. कारण समस्या बाहेर नाही, तर मनातील असंतुष्टी म्हणजेच काय आहे, समस्या आहे. बघा, काही लोकांना किती प्रेम मिळालं तरी त्यांना ते प्रेम कमीच वाटतं. जोडीदारांनी हे केलं नाही, जोडीदारांनी ते केलं नाही, त्यानं मला असं बोलला नाही, हॅपी बर्थडे म्हणला नाही, याव म्हणला नाही, मला पुरेसं महत्त्व दिलं नाही, मला त्याने इग्नोर केलं, माझा मेसेज सेंड केला आणि मला रिप्लाय दिला नाही, नुसती तक्रार. ही मनाची खाज आहे. साधना म्हणजे इच्छा, तक्रार आणि असंतोष यांना ओळखणं. ज्याला समाधान सापडलं त्याच्या मनाची खाज मात्र थांबली. समर्थ सांगतात की अस्वस्थ मनाला बाहेरच्या गोष्टींनी कधीच समाधान मिळत नाही. शांती वस्तूमध्ये नसते, है ना. आपण वस्तूंमध्ये शांतता शोधतोय, शांतता तर मनाच्या शुद्धीमध्ये आहे ना. आज अनेक लोक सतत मोबाईल चेक करतात. व्हॉट्सअपला नोटिफिकेशन आलं का, इंस्टाला कोणाला DM आलं का, फेसबुकला कोणी काही टाकलं का, हे की नाही, मेसेज आला का, नोटिफिकेशन आलं का, अपडेट आलं का. हे मोबाईलचं व्यसन नाही का, हे फक्त मोबाईलचं व्यसन नाही आहे, तर त्याच्या पुढची अवस्था आहे मनाची अस्थिरता. मनसुद्धा विचलित होतं. होऊ द्या की एखादे दिवस, तासभर जाऊ द्या नेटवर्क, बघा कशी हालत होती. एखाद दिवस लाईट नसू द्या, दिवसभर मोबाईल चार्जिंग नसू द्या, गडी गडागडा लोळल खाली पडून. अतृप्त इच्छा, सततची कुरकुर आणि अस्वस्थता ही अज्ञानग्रस्त मनाची लक्षणे आहेत. समाधान आणि विवेक यातच खरी शांतता आहे. ज्याला जे आहे त्यातच समाधान नाही, मग त्याला जे नाही ते मिळूनही समाधान मिळणारच नाही आहे. जे आहे त्यात नाही, मग नाही ते मिळल्यावर काय समाधान व्हायचं आहे तो. बघा, एकाच्या लाळा गळल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकास. समर्थ सांगतायत की काही लोक झोपेमध्ये लाळ गळेपर्यंत झोपतात. आमच्याकडे त्याला चिपडे येईपर्यंत बनमाती. बघा, लाळ गळलेली असते, तोंडातनं पाणी सांडत असतंय, चिपडा आलेली असते डोळ्याला. काही तर जण झोपेतच लघुशंका करून टाकतात. निद्रेच्या प्रभावामुळे शरीरावर कुठल्याच पद्धतीचं नियंत्रण राहत नाही, असं समर्थ सांगतात. अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे. जागेपणे माणूस स्वतःला सावरू शकतो, सभ्यपणा दाखवू शकतो, प्रतिष्ठा जपू शकतो, लज्जा जपू शकतो. पण हेच झोपेमध्ये काय होतं, ह्यातलं काहीच होत नाही. अज्ञान आलं की मनुष्याचा मनावरचा, इंद्रियावरचा आणि वासनेचा ताबासुद्धा सुटू लागतो. हेच समर्थ दाखवत आहेत. जसा झोपेत शरीरावरचा ताबा राहत नाही ना, तसाच मोह, लोभ, राग, अहंकार यांच्या प्रभावाखाली मनुष्य स्वतःवरचा ताबा गमावून टाकतो. एखादी व्यक्ती म्हणते, माझं संपूर्ण नियंत्रण आहे बरं का रागावरती, पण येऊ द्या की एखादा प्रसंग, मग काय अदवा तदवा बडबड करतो, ओरडतो, अपशब्द बोलतो, शिव्या देतो, नाती दुखवतो आणि त्या क्षणी तो स्वतःवरचा ताबा सोडून बसलेला असतो. काही लोक प्रामाणिक असतात, पण मोठ्या लोभाचा प्रसंग आला की ती प्रामाणिकपणा विसरून जातात, चुकीचा वाममार्ग ते निवडतात, कारण लोभाने विवेकावरती ताबा मिळवलेला असतो. साधना म्हणजे फक्त स्वतःवर ताबा मिळवण्याची प्रक्रिया आहे बरं का. साधना करणे, उपासना करणे म्हणजे स्वतःला सेल्फ कंट्रोल आहे ते. राग आल्यावरती, है ना, जोपर्यंत राग आपल्यावरती चालवतो,
लोभ आपल्याला चालवतो आणि अहंकार आपल्याला चालवतो ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण जागे झालेलो नाही आहोत. आपण स्वतःला चालवलं पाहिजे, सेल्फ कंट्रोल्ड पाहिजे. समर्थ सांगतात की स्वतःचे नियंत्रण गमावणे ही अज्ञानाची सर्वात मोठी खूण आहे. बाह्य शत्रूपेक्षा मनातील वासना ही अधिक धोकादायक असते. एखादी व्यक्ती ठरवते की आज फक्त 10च मिनटं सोशल मीडिया वापरायचं, फेसबुकवरती 10च मिनटं जायचं, आणि गडी बघता बघता 2-2.5 तास तिथंच पडलेला असतो. याचा अर्थ असा आहे की मोबाईल त्याच्या ताब्यात नाही आहे, तो मोबाईलच्या ताब्यामध्ये आहे. बरोबर आहे का? अज्ञानामुळे मनुष्य स्वतःच्या मनावर आणि इंद्रियावर असलेला ताबा गमावून टाकतो आणि आत्मजागृती म्हणजे पुन्हा स्वतःवरती प्रभुत्व प्राप्त करणे, आत्म्यावरती प्रभुत्व मिळवून घेणे, देहावरती प्रभुत्व मिळवून घेणे. जग जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनावरती विजय मिळवावा लागतो साहेब. तेव्हाच सर्वात मोठा विजय आपण प्राप्त करू शकतो. बघा, एक राऊत सोडिती, एक करपट ढेकरा देती, एक खाकुरुणी थुंकती भलतीकडे. काही लोक झोपेमध्ये वेगवेगळे वायू सोडतात, काही लोक ढेकर देतात, काही लोक खाकरून खोकरून उगाच इकडं तिकडं थुंकत असतात. निद्रेमुळे त्यांना सभोवतालचे आणि स्वतःच्या कृतीचे भान राहत नाही. समर्थ इथे मानवी शरीराची नैसर्गिक अवस्था अहंकाराचा भ्रम तोडत आहे, है ना. जागेपणे मनुष्य कसा असतो, स्वतःला लय मोठा समजतो. हे माझ्यासारखं आहे, पद प्रतिष्ठा पैसा मिरवतो, गर्व करतो त्याच्या स्वतःच्या पदाचा, पैशाचा, सौंदर्याचा, दिसण्याचा, हसण्याचा, वागण्याचा लय गर्व करतो. पण जेव्हा तो झोपेमध्ये जातो ना, तेव्हा त्याची खरी अवस्था दिसते. जेव्हा राजा आणि रंक ह्याच्यामध्ये काही फरक राहत नाही. बघा ना, काय राहिलं. ही ओवी सांगते की आपण देह किती जरी सजवला तरी तो देह धर्मापासून मुक्त, देहाचे काही धर्म असतात त्यापासून तो काही वेगळा होत नाही. म्हणून देहाचा गर्व करण्याऐवजी आत्म्याचं ज्ञान मिळवावं. एखादा मनुष्य मोठ्या पदावरती असतो, लोक त्याला सलाम करतात, साहेब साहेब, हांजी हांजी करत असतात. पण आजारपण आलं की त्यालाही औषध घ्यावं लागतं, त्यालासुद्धा वेदना सहन कराव्या लागतात, त्यालाही इतरांची मदत ही घ्यावीच लागते. तेव्हा समजतं की हा देहधर्म सर्वांसाठी सारखा आहे. मग तो साहेब असू दे, नाही शिपाई असू दे, कोणी असू दे, देहाला देहाचा धर्म हा सारखाच आहे. कधी कधी अहंकारामुळे माणूस म्हणतो की माझ्याशिवाय त्याचं काहीच चालत नाही. पण काळ बदलतो, वेळ बदलते आणि त्याला कळतं की हे जग कोणासाठीच थांबत नाही. याचा एक सूक्ष्म अर्थ असा आहे की अज्ञानात माणूस आपल्या मनातील राग, मत्सर, कटुता, द्वेष इतरांवरती उगच फेकत राहतो. त्यांचे शब्द आणि वर्तन इतरांना दुखावत असते. साधना आपल्याला शिकवते की नम्रता, आत्मभान आणि अहंकाराचा त्याग कसा करावा. ज्याला देहाचे खरे रूप समजले, स्वरूप समजले, तो कधीच गर्व करत नाही. सोशल मीडियावरती काही लोक आहेत जे स्वतःची श्रीमंती, स्वतःचं यश, स्वतःची प्रसिद्धी याचं कायम प्रदर्शनच करत असतात. पण एक छोट्या संकटाचा प्रसंग जर आला ना, तर ती लोक लगेच खचून जातात, ढासळतात. कारण त्यांचं जे यश आहे ते बाह्य होतं आणि ते स्थायी नव्हतं, ते कायमस्वरूपी नव्हतं. ते कसं होतं, नश्वरच होतं. देह आणि त्याचे व्यवहार यांचा आपण कधीच गर्व करू नये. कारण सर्वजण देहधर्माच्या अधीन आहोत आणि खरे मूल्य आत्मज्ञानामध्येच आहे. देहाचा गर्व हा क्षणिक आहे आणि आत्म्याचं ज्ञान हे शाश्वत आहे. ज्याला स्वतःच्या मर्यादा कळतात त्याच्यातच खरी नम्रता जन्माला येते. बघा पुढं, एक हागती, एक वोकती, एक खोकती, एक शिंकती, एक ते पाणी मागती, निद सूर्यास्वरे. म्हणजे समर्थ काय म्हणतायत, काही लोक झोपेमध्ये शौचास जातात, काही लोक उलट्या करतात, काही लोक खोंकतात, काही लोक शिंक देतात, तर काही लोक झोपेमध्येच अर्धवट आवाजात पाणी मागतात, है ना. निद्रेच्या प्रभावामुळे स्वतःचे पूर्ण भान त्या ठिकाणी निघून गेलेलं असं समर्थ या ओवीमध्ये सांगतात की मानवी देहाची असहाय्यता कशी असते. माणूस जागेपणे काय म्हणतो, मी माझ्यासारखं कोण पैलवान गावात नाही, लई ताकद, माझ्यासारखा श्रीमंत कुणी नाही गावात, मीच याजन पैसे देतो, माझ्यासारखं पंडित विद्वान कुणी नाही, सगळेजण मलाच येऊन प्रश्न विचारतात. आणि हे सगळं जरी असलं ना, तरी झोपेत मात्र त्याचं खरं स्वरूप दिसतं. तेव्हा आपला देह नैसर्गिक धर्मानुसारच वागतो आहे त्याला समजतं.
ही ओवी आपल्याला एक मोठा धडा शिकवते की ज्याचा आपण इतका अभिमान करतो तो देह स्वतःच्या पूर्ण ताब्यामध्ये आपण कधीच ठेवू शकत नाही. आज मनुष्य म्हणतो की हे शरीर माझं आहे आणि या शरीराचं संपूर्ण नियंत्रण मी करतो पण जेव्हा झोप येते, आजारपण येतं, वृद्धत्व येतं, मृत्यू येतो, त्याच्यासमोर मात्र त्याचं कुठलंही नियंत्रण नसतं. मानवाला मानवाच्या शरीराच्याच जे नियंत्रण आहे ते अगदी मर्यादित आहे. एखादा उद्योगपती करोडपती असतो, पण जेव्हा त्या उद्योगपतीला करोडपतीला ताप येतो तेव्हा त्याला डॉक्टरकडे जावं लागतं, नाहीतर डॉक्टर त्याकडे येतो. पैसा आहे, त्याला औषधं घ्यावी लागतात, दुसऱ्याला घेऊन जमत नाही, त्याचं त्यालाच औषध घ्यावं लागते. विश्रांती घ्यायची असेल तर विश्रांती घेण्यासाठी त्याला माणूस ठेवून जमत नाही, त्याला स्वतःला विश्रांती घ्यावी लागते. पैसा शरीराचे सर्व नियम बदलू शकत नाही. पैसा बक्कळ आहे म्हणून त्यानं औषध खायला माणूस ठेवू शकत नाही ना, तेच त्याला खायला लागतं. मग ते कडू, गोड, आंबट, तिखट कसलं बी औषध असते तूच खा बाबा. समर्थांचा उद्देश देहाची निंदा करणं नसून समर्थ सांगतात की देह हे साधन आहे, साध्य नाही. देहाची काळजी घ्या पण देहालाच अंतिम सत्य समजू नका. पाणी मागती निदसूर्यस्वरे याचा अर्थ होतो की मनुष्य कितीही स्वावलंबी वाटला तरीही तो काही क्षणासाठी तरी दुसऱ्यांवरती अवलंबून असतो. म्हणून अहंकार कधीच करू नये. देह नश्वर, मर्यादित आणि पराधीन आहे, म्हणून त्याच्या गर्भात न राहता आत्म्याचा शोधच घेतला पाहिजे. जो फक्त देहापुरता जगतो तो कायम दुःखी होतो. जो आत्म्याला ओळखतो तो मुक्त होतो. आजच्या काळात सर्वात महत्त्वाचं उदाहरण आहे बघा. अनेक लोक काय म्हणतात, शरीर सुंदर दिसावं म्हणून प्रयत्न करतात, देहरक्षणे कारणे यत्न केला, बाह्य रूपावरती भर देतात, त्याचं रक्षण करतात, पण त्याच देहाच्या आतमध्ये असलेलं मन मात्र अशांत असतं, त्याच देहामध्ये असलेले विचार मात्र अस्वस्थ असतात आणि त्या देहाचं जीवन मात्र दिशाहीन असतं. बाह्य सौंदर्य असूनही आनंद नाही. देहाच्या मर्यादा ओळखून त्याचा गर्व सोडावा आणि आत्मज्ञानाकडे वळावे, कारण खरे सामर्थ्य शरीरात नव्हे तर आत्मस्वरूपात आहे. देहाची सेवा करा पण देहाचा गर्व कधी करू नका, कारण देह तात्पुरता आहे, आत्मा मात्र शाश्वत आहे. बघा पुढं, एक दुःस्वप्ने निर्भुजले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाढमोडी पडिले सुषुप्तीमध्ये. समर्थ सांगतात की काही लोक वाईट स्वप्न पाहून घाबरतात, दचकतात. काही लोक चांगली स्वप्न पडली की आनंदित होतात, तर काही गाढ झोपेमध्ये सुषुप्तीमध्ये पडलेले असतात, ते काही नाहीत करत. समर्थ या ओवीमध्ये सांगतात की झोपेतील स्वप्नांचे फक्त ते वर्णन करत नाहीत, तर संपूर्ण मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान समजून सांगतात की स्वप्नामध्ये चांगलं दिसलं की सुख होतं, आनंद होतो, आणि वाईट दिसलं की दुःख होतं, क्लेश होतो, विषाद होतो. पण जागं झाल्यावर कळतं की हे दोन्ही खोटं होतं. स्वप्नामध्ये जे काही चांगलं वाटलं तेही खोटं आणि जे वाईट वाटलं तेही खोटं. संसारामध्ये तसंच आहे. थोडाफार प्रॉफिट झाला, लाभ झाला की आनंद आहे, थोडीफार हानी झाली की दुःख आहे. आणि हे लाभ आणि हानी हे दोन्ही तात्पुरतंच होतं. दुःस्वप्ने निर्भुजले, काही लोक आयुष्यातील छोट्या संकटांनी खचून जातात. नोकरी गेली खचला, व्यवसायात तोटा झाला खचला, कुणी काही वाईट बोललं, टीका केली खचला, की दुःखामध्ये बुडून जायचं. आणि सुस्वप्ने संतोषले, काही लोक थोड्या यशाने हुरळून जातात, अहंकार करतात, निष्काळजीपणे होतात. समर्थ सांगतात की दुःखात खचू नका आणि सुखामध्ये वाहवत जाऊ नका, स्थितप्रज्ञ व्हा. ज्या विद्यार्थ्याला परीक्षामध्ये कमी मार्क मिळाले तो म्हणतो आता माझं आयुष्य संपलं. मग त्याला दुसऱ्या वर्षी चांगलं यश मिळतं. मग त्याला कळतं की पहिले दुःख हे कायमस्वरूपी नव्हतंच कधी. नातेसंबंधामध्ये काय होतं, एखाद्या दिवशी जोडीदाराने कौतुक केलं तर आनंद होतो, दुसऱ्या दिवशी वाद झाला की दुःख होतं. पण नात्याचा खरा आधार या क्षणिक भावना नसून त्याच्यामध्ये असलेल्या समजूतदारपणामध्येच नात्याचा खरा आधार असतो. बघा सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. आध्यात्मिक भाषेमध्ये ही अज्ञानाची गाढ अवस्था म्हणजे सुषुप्ती आहे, ज्यामध्ये मनुष्य हा आत्म्याला विसरून जातो आणि संसारालाच अंतिम सत्य मानून टाकतो. सुख आणि दुःख ही दोन्ही स्वप्नांसारखी आहेत, ती येतात आणि जातात. जो त्यांच्या पलीकडे जाऊन आत्मस्वरूप ओळखतो तोच खऱ्या शांततेला पोचतो.
बघा ना, आजच्या काळात सर्वात मोठं उदाहरण आहे. सोशल मीडियावरती जास्त लाईक मिळालं की आनंद होतो आणि कमी लाईक मिळालं की दुःख होतं. आणि काही दिवसांनी त्या दोन्ही पोस्टचं काही महत्त्वच राहत नाही. त्या पोस्ट तशाच पडलेल्या असतात. म्हणजे हे सुख आणि दुःख हे स्वप्नासारखंच आहे. संसारातील सुख आणि दुःख हे स्वप्नांसारखं क्षणभंगूर आहेत. विवेकी मनुष्य त्याच्यामध्ये अडकत नाही, तर आत्मस्वरूपाचा शोध घेत राहतो. सुख आलं म्हणजे जास्त हुरळून जायचं नाही आणि दुःख आलं म्हणजे जास्त खचून जायचं नाही. कारण हे दोन्ही प्रवासी आहेत आणि आपण त्यांचे साक्षीदार आहोत. इकडे उजेडाया झाले, कोणी पडणे आरंभिले, कोणी प्रातस्मरणे मांडिले हरिकीर्तन. मग आता काय झालं? रात्र संपून उजडायला लागलं. मग जसं उजडायला लागलं, कोणी अभ्यास करू लागलं, कोणी प्रातस्मरण सुरू केलं, तर काहींनी हरिकीर्तन आणि भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. आतापर्यंत समर्थांनी निद्रा, अज्ञान आणि बेसावधपणा यांचं वर्णन केलं आणि आता जागृतीचा आरंभ दाखवला. रात्र म्हणजे अज्ञान आणि उजेड म्हणजे ज्ञान. तिमिरातून तेजाकडे आलो. सूर्य उगवला, अंधार जावं लागतं, अंधाराला जावं लागतं बरं का. एकदा का सूर्य उगवला की अंधार आपोआप नष्ट होतो, त्याच्याशी भांडत बसायचं नसतं. तसाच एकदा का विवेक जागृत झाला ना, अज्ञानासोबत आळसासोबत लढायचं नसतं, ते ऑटोमॅटिक निघून जात असतं. उजेडाया झाले म्हणजे फक्त सकाळ होणे नव्हे, तर मनामध्ये विवेक जागृत होणे म्हणजे उजेड पडणे, मनामध्ये सत्य समजणे म्हणजे उजेड पडणे आणि आत्मज्ञानाची ओढ निर्माण होणे म्हणजे सत्य समजणे. हीच खरी आध्यात्मिक पहाट आहे, हाच खरा सूर्योदय. कोणी पढणे आरंभिले, कोणी ज्ञान मिळवण्याची सुरुवात करायला चालू केलं. जो जागा होतो तो शिकतो, समजून घेतो आणि स्वतःला घडवतो. प्रातस्मरणी म्हणजे काय? दिवसाची सुरुवात परमेश्वराच्या स्मरणाने करणे. याचा अर्थ दिवसाची दिशा योग्य ठेवणे. हरिकीर्तन म्हणजे भगवंतांचे गुणगान, नाम आणि तत्व यांचं स्मरण करणे. यामुळे मन शुद्ध होतं. एखादा व्यक्ती अनेक वर्ष आळसामध्ये दिशाहीन निष्काळजीपणे जगत असतो आणि एका प्रसंगामुळे त्याला त्याची चूक समजते आणि मग ती व्यक्ती पुस्तक वाचू लागते, चांगल्या सवयी स्वतःला लावून घेते आणि जीवनामध्ये सुधारणा करू लागते. हीच त्याच्या जीवनाची पहाट असते. बघा ना, 2 विद्यार्थी आहेत. एक उशीरपर्यंत झोपतो आणि एक सकाळी लवकर उठतो, अभ्यास करतो, व्यायाम करतो, नियोजन करतो, ध्यानधारणा करतो आणि काही वर्षांनी त्यांच्या जीवनामध्ये असलेला हा फरक अगदी स्पष्ट दिसतो. समर्थ सांगतात की जागृतीनंतर प्रत्येकाने आपल्या उन्नतीसाठी कायम प्रयत्नच केले पाहिजेत. फक्त जागं होणं पुरेसं नाही आहे, तर जागं झाल्यानंतर योग्य कृती ही तितकीच महत्त्वाची असते. आज अनेक लोक म्हणतात की मला माझ्या चुका समजल्या आहेत आणि ते सॉरी म्हणतात, पण तरी त्यांचं जीवन बदलत नाहीत. कारण त्यांना चूक समजणे आणि त्या चुका कृतींमधून आता टाळणे याच्यामध्ये फरक आहे ना. जागृतीचे लक्षण म्हणजे कृती आहे बरं का. कृती झाली पाहिजे, फक्त समजणे गरजेचं नाही, कृतीमध्ये दिसलं पाहिजे. अज्ञानाचा अंधार दूर झाल्यावर ज्ञान, समाधान आणि सत्कर्म यांची सुरुवात होते. हीच जीवनाची खरी पहाट असते. पहाट फक्त सूर्य उगवल्यानेच होत नाही, तर विवेक जागृत झाल्यानंतरसुद्धा आध्यात्मिक पहाट आमच्या जीवनामध्ये तयार होत असते. कोणी आठवल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांती जप करीती, कोणी पाठांतर उजळती नाना प्रकारे. समर्थ काय सांगतात? सकाळी जागे झाल्याच्या नंतर काही जण आपल्या आराध्य देवतेचे ध्यान करतात, काही जण एकांतात बसून जप करतात, काही जण श्लोक, ग्रंथ आणि विद्या यांचं पाठांतर करतात. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आणि ध्येयानुसार प्रयत्न करत असतो. ही ओवी जागृतीनंतर योग्य जीवनमार्गाचे चित्रण दाखवते. जागृती झाली, आता त्याचं जीवनमार्ग कसा आहे बघा. समर्थ सांगतात की अज्ञानाची रात्र आता संपली. माणूस जो आहे ना, तो निष्क्रिय राहिलेला नाही आहे, तो सक्रिय झाला आहे. तो स्वतःच्या उन्नतीसाठी त्याने आता प्रयत्न सुरू केले पाहिजेत. आता कोणी मार्ग भक्तीचा स्वीकारेल, कोणी ज्ञानाचा स्वीकारेल, कोणी साधनेचा, उपासनेचा मार्ग स्वीकारेल, पण या सगळ्यांचा उद्देश एकच आहे की स्वतःला अधिकाधिक चांगलं बनवणे, उत्तम बनवणे. ध्यानमूर्ती काय आहे? मनामध्ये एक श्रेष्ठ आदर्श तत्व आहे. त्या आदर्शावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे, सद्गुरूंवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणे म्हणजे ध्यान नव्हे, तर जीवनाला योग्य दिशा देणं म्हणजे ध्यान.
एकांती जप करती. जप करती म्हणजे मनाला एकाग्र करणे, जगाच्या गोंधळातून थोडा वेळ स्वतःकडे वळवणे म्हणजे एकांत झाला. एकटेपण आणि एकांत याच्यामध्ये बऱ्याचशाच लोकांचा फरक म्हणजे गोंधळ उडलेला आहे बा. पाठांतर उजळती, जे शिकले ते पुन्हा 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 स्मरण करणे, दृढ करणे, मनामध्ये ते साठवून ठेवणे. ज्ञान ऐकणे एक गोष्ट आणि ते ज्ञान जीवनामध्ये उतरवणे ही दुसरी गोष्ट आहे बघा. एखादा व्यक्ती रोज सकाळी 10 मिनटे वाचन करतो, 10 मिनटं सूर्यनमस्कार करतो, व्यायाम करतो, ध्यान करतो आणि त्याचं पूर्ण दिवसाचं नियोजन ठरलेलं असतं. काही वर्षांनी त्या माणसाच्या विचारामध्ये, वागण्यामध्ये आणि जीवनामध्ये मोठे मोठे बदल दिसायला लागतात. 2 विद्यार्थी असतात, बुद्धिमत्ता समान असते. एक फक्त आणि फक्त अभ्यास करतो आणि दुसरा रोज थोडी थोडी उजळणी करत राहतो आणि परीक्षामध्ये दुसऱ्याचा पाया अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं. कारण त्यानं काय केलं आहे, उजळणी केली आहे. रोज थोडी थोडी केली पण उजळणी केली. मागच्याला उजाळा दिला. पहिले पाढे 55, पुढचं पाठ मागचं सपाट नाही ठेवलं त्यानं. बघा, जागृतीनंतर नियमित साधना, उपासना, अभ्यास आणि आत्मविकाससुद्धा तितकाच गरजेचा आहे. फक्त प्रेरणा पुरेशी नाही आहे, तर दैनिक सातत्य अधिक महत्त्वाचं आहे. आज अनेक लोक प्रेरणादायक व्हिडिओ रोज पाहतात, रोज चांगले विचार ऐकतात, चांगली पुस्तकं घेऊन येतात, पण कृतीच करत नाहीत. आणि काही लोक फक्त सकाळची 15 ते 20 मिनटं स्वतःवरती काम करतात, नियोजन करतात, त्यांना यश मिळतं बरं का. अशाच लोकांना यश मिळतं की ज्याने ठरवलं आहे आज हे करायचं आणि हे करायचं नाही. त्यांना बाहेरच्या मोटिवेशनची गरज नाही. ते स्वतःच मोटिवेटेड आहेत, सेल्फ इग्नायटेड आहेत. बघा, जागृतीचे खरं जे फळ आहे ना, ते नियमित साधनेमध्ये, सातत्याने केलेल्या अभ्यासामध्ये, उपासनेमध्ये आणि आत्मविकासासाठी असलेल्या सातत्याने केलेल्या प्रयत्नामध्ये जागृतीचं खरं फळ आहे. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत. ते रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींमधून ते मोठे गुण घडत असतात. ज्यांची सकाळ साधना, उपासना, नामस्मरण, अभ्यास याने सुरू होते ना, त्यांचे जीवन हळूहळू प्रकाशाकडे वाटचाल करत असते. नाना विद्या नाना कळा, आपल्याला शिकती सकळा, तन माने गायन कळा, एक गाती. समर्थ सांगतात की जागे झाल्यानंतर प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार विविध विद्या आणि कला शिकू लागतो. कुणी गायनाचा अभ्यास करतं है ना, तर कुणी कला किंवा ज्ञान संपादन करण्यासाठी धडपड करतं. समर्थ एक सुंदर जीवन तत्व सांगतात की प्रत्येक व्यक्तीची क्षमता, प्रत्येक व्यक्तीची आवड, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य हे वेगवेगळं असतं. सर्वांनी एकच काम करावं असं नसतं. कोणी शिक्षक होतं, कोणी शास्त्रज्ञ होतो, कोणी शेतकरी होतं, कोणी कलाकार होतं, कोणी व्यापारी होतं, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर होतं, कोणी साधक होतं है ना. प्रत्येकजण आपलं कार्य हे उत्तमच करत असतो. फक्त त्याची क्षमता, त्याची आवड आणि त्याचं कर्तव्य हे वेगवेगळं असतं. देवाने प्रत्येकाला काही ना काहीतरी गुण दिलेले आहेत, परंतु ते गुण आम्ही ओळखले पाहिजेत, त्यांना विकसित केलं पाहिजे आणि समाजाच्या हितासाठी त्या गुणांचा वापर झाला पाहिजे. गुण असून त्यांचा उपयोग न करणं म्हणजे बी पेरून पीक न घेण्यासारखं आहे. बरोबर आहे का? एका वर्गामध्ये एक विद्यार्थी गणितामध्ये प्रचंड हुशार आहे, दुसरा चित्रकलेमध्ये हुशार आहे, तिसरा विज्ञानामध्ये हुशार आहे, चौथा खेळतो छान, पीटीमध्ये हुशार आहे. जर सर्वांनी एका क्षेत्रामध्ये करिअर करायचा जर हट्ट धरला तर बाकीचे सगळे गुण त्यांचे वाया गेले. बघा ना, आज अनेक लोक इतरांशी तुलना करतात. तो डॉक्टर झाला, मी नाही झालो. तो व्यावसायिक झाला, मी नाही झालो. त्याचं यूट्यूब चॅनल आहे, माझं यूट्यूब चॅनल नाही. त्याच्या यूट्यूब चॅनलवर एवढं सबस्क्रायबर आहे, माझ्या यूट्यूब चॅनल नाही. ही सततची तुलना चालू आहे. समर्थ सांगतात, तुलना करू नका, स्वतःची क्षमता विकसित करा. कोकिळेला गरुडासारखं उडता येतं का? नाही येत. गरुड उंच जातो, कोकिळा खालीच असते. पण गरुडाला कोकिळ्यासारखं कुठं गाता येतं? दोघांची किंमत वेगवेगळी आहे ना. जागृत मनुष्य वेळ वाया घालवत नाही. तो स्वतःचे गुण सातत्याने विकसित करत असतो. अज्ञानात वेळ जातो आणि ज्ञानामध्ये क्षमता फुलते. आम्ही रोज विचारलं पाहिजे स्वतःला, माझ्यातील विशेष गुण कोणते आणि माझ्यामध्ये असलेले विशेष गुण मी वाढवत आहे का? माझी कला आणि ज्ञान हे इतरांसाठी उपयोगी पडते आहे का? प्रत्येकाला वेगवेगळे गुण आणि कला लाभलेले असतात, जन्मजात बरं का.
त्यांना ओळखून सातत्याने विकसित करणे हेच यशस्वी आणि सार्थ जीवनाचे लक्ष्य आहे. दुसऱ्यासारखे बनण्याचा प्रयत्न करू नका, तर स्वतःमधील सर्वोत्तम व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करा. देवाने दिलेले गुण ओळखा, जोपासा आणि समाजा हितासाठी त्याचा वापर करा. बघा पुढं, मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसाय बुद्धी आपुली प्रेरित झाल्या. समर्थ सांगतात की आता निद्रा संपली, जागृती आली, त्यानंतर प्रत्येकाची बुद्धी आपापला व्यवसाय, कर्तव्य आणि कामाकडे प्रेरित होऊ लागली. ही ओवी फक्त झोपेतून उठण्याबद्दल बोलत नाही, तर समर्थ सांगतात की अज्ञानातून ज्ञानाकडे, तिमिरातून तेजाकडे होणाऱ्या प्रवासाचंही वर्णन. जसा मनुष्य झोपेमध्ये असताना काहीच करू शकत नाही ना, तसाच तो अज्ञानामध्ये असतानाच त्याला स्वतःचं हित कळत नाही, योग्य दिशा कळत नाही, जीवनाचा उद्देश कळत नाही. पण एकदा काय विवेक जागा झाला की त्याची बुद्धी योग्य कार्याकडे वळत असते. निद्रा म्हणजे अज्ञान, आळस, मोह आणि जागृती म्हणजे विवेक, ज्ञान आणि आत्मभान. जोपर्यंत मनुष्य अज्ञानामध्ये असतो ना, तोपर्यंत त्याला जीवन म्हणजे फक्त दिवस टाकलायच, काय नाही, बरं चाललं आहे, आता काय, आता काढायचं दिवस, ही भूमिका अज्ञानामध्ये असते. पण जेव्हा आत्मजागृती होते तेव्हा त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. एखादा विद्यार्थी वर्षभर मोबाईलमध्ये गेम्स आणि मौज मजाच करत असतो, वेळ वाया घालवतो आणि परीक्षा जवळ आल्यानंतर त्याला वास्तवाची जाणीव होतो, तो अभ्यासाला लागतो. यालाच निद्रा संपली आणि जागृती आली असं म्हटलं गेलं. बघा, काही लोक नात्यांचं महत्त्व समजून घेत नाहीत. ते आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात, जोडीदारांकडे दुर्लक्ष करतात, मित्रांकडे दुर्लक्ष करतात आणि एखादा प्रसंग असा घडतो ना की त्याला या संपूर्ण नात्यांची किंमत कळते. हीच ती जागृती. बघा, समर्थांनी दाखवली. ज्ञानाचे खरे लक्षण म्हणजे योग्य कृती. फक्त ग्रंथ वाचणे, प्रवचन ऐकणे किंवा चांगले विचार करणे एवढं पुरेसं नाही आहे. जागृती तेव्हाच होते जेव्हा बुद्धी योग्य मार्गाने काम करू लागते. आज अनेक लोक म्हणतात की मला आरोग्य महत्त्वाचं आहे ना, आरोग्य महत्त्वाचं आहे, पण व्यायाम करत नाहीत. ते म्हणतात की मला अध्यात्म खूप गरजेचं आहे, पण ते उपासना करत नाहीत, साधना करत नाहीत. जेव्हा प्रत्यक्ष कृती सुरू होते ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने जागृती सुरू होते आणि त्या जागृतीचं फळ त्यामध्ये दिसणार. अज्ञान दूर होऊन विवेक जागा झाला की बुद्धी योग्य कर्तव्य, साधना आणि जीवनाच्या ध्येयाकडे प्रेरित होत असते. जागृती म्हणजे डोळं उघडणे नव्हे, योग्य दिशेने चालण्यास सुरुवात करणे म्हणजे खरी जागृती. ज्ञान मिळाल्यावरती जीवन बदलत नाही, तर ज्ञानानुसार कृती केल्यानंतर जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडत असतात. बघा, ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्ये पलीकडे गेला, आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप. समर्थ सांगतात की जो ज्ञाता आहे, ज्ञानी पुरुष आहे ना, तो मी जाणणारा आहे हा भावसुद्धा सोडून देतो आणि मग तो जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या सर्व अवस्थांच्या पलीकडे तो निघून जातो आणि पूर्ण आत्मसमर्पणाने तो ब्रह्मस्वरूपसुद्धा होऊन जातो. ही ओवी सांगते की या समासाचा सर्वोच्च परमोच्च बिंदू काय आहे. आत्तापर्यंत समर्थाने निद्रा, स्वप्न, सुषुप्ती, जागृती अवस्था दाखवली, या सर्व अवस्थांचं वर्णन केलं. आता समर्थ सांगतात की खरा साधक या सर्व अवस्थांच्या पलीकडे जातो. सामान्य माणूस म्हणतो मी शरीर आहे, ज्ञानी मनुष्य म्हणतो मी आत्मा आहे आणि परिपूर्ण ज्ञानी म्हणतो मी हाही भाव माझ्याकडे शिल्लक राहिलेला नाही, माझ्याकडे मीसुद्धा निघून गेला आहे आणि आता फक्त ब्रह्म उरलेला आहे. समर्थ सांगतात की ज्ञाता तत्वे सांडून पळाला. मी जाणतो, मी उपासना करतो, मी साधना करतो, मी बैठकीला येतो, मी भक्ती करतो, मी ज्ञानी आहे, हा सूक्ष्म अहंकारही जेव्हा निघून जातो तेव्हा तो तुर्ये पलीकडे गेला. स्वप्न, सुषुप्ती, जागृती यांच्या पलीकडे असलेली ही तुर्य अवस्था आहे. समर्थ इथे सांगतात की खरा संत, खरा ज्ञाता, खरा ज्ञानी पुरुष या तुर्य अवस्थेच्याही पलीकडे निघून जातो आणि तिथे कुठलंही द्वैतच राहत नाही. आत्मनिवेदन झाला ब्रह्मरूप. आत्मनिवेदन म्हणजे संपूर्ण समर्पण, माझं, मी असलं काही उरलेलं नाही. तिथे अहंकार नाही, अपेक्षा नाही, कर्तेपणा नाही. फक्त उरतो तो शुद्ध चैतन्य, फक्त असतो तो परमात्मा, परमसत्य. एखादा समाजसेवक सेवा करतो, सुरुवातीला त्याला वाटतं की मी लोकांना मदत करतो आहे. पुढे तो परिपक्व झाल्यावर म्हणतो देव माझ्याकडून हे कार्य करवून घेत आहे.
हा अहंकारातून समर्पणाकडे झालेला प्रवास आहे बरं का. आई आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कष्ट करते. ती कधीच म्हणत नाही मी एवढं केलं, मी तेवढं केलं. ते प्रेम इतके शुद्ध असते की तिथं माझं असं काही राहिलेलं नाही. आत्मनिवेदनाची छोटी झलक दाखवली बघा समर्थांनी. साधनेचा शेवट ज्ञान मिळवण्यात नाही, तर मीपण संपवण्यामध्ये साधनेचा शेवट आहे. जोपर्यंत मी सूक्ष्म रूपाने आहे, तोपर्यंत द्वैत आहे, तोपर्यंत अंतर आहे. आणि ज्या दिवशी हा मी विरघळेल, माझं विरघळेल, तेव्हा ब्रह्मस्वरूप त्या ठिकाणी प्रकट होणार आहे. आज लोकांना यशाचा अहंकार आहे, ज्ञानाचा अहंकार आहे, भक्तीचा अहंकार आहे. पण खरे मोठेपणा तेव्हाच आहे जेव्हा हे सगळं यश मिळूनही मनुष्य नम्र राहतो. खऱ्या आत्मज्ञानाची परिपूर्ण अवस्था म्हणजे मी आणि माझे हा भाव पूर्णपणे विरघळून जाणे आणि ब्रह्म्याशी एकरूप होणे. साधनेचं अंतिम फळ ज्ञान नव्हे, तर अहंकाराचा पूर्ण क्षय होणे म्हणजे साधनेचं अंतिम फळ आहे. जो स्वतःला विसरतो तोच परमात्म्याला सापडतो. बघा, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपणनाम समासन नववा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.